नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुमच्या परत एकदा मनापासून स्वागत आहे। सो आपण याच्या आधी दिशा नावाचं एक लेक्चर घेतलं होतं। सो त्या दिशा नावाच्या लेक्चरमध्ये आगामी परीक्षेसाठी आपण एक थोडीशी रणनीती बनवली होती आणि ते लेक्चर घेत असताना मी तुम्हाला एक कमिटमेंट दिली होती की मी काय करतो, तुम्हाला जेवढे आपले विषय आहे पूर्व परीक्षेचे त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप बरोबर एका विषयाचं विश्लेषण करून सांगतो। मी नेहमी एक शब्द वापरतो, कॉमन मिनिमम, एवढं तर तुम्हाला आलंच पाहिजे। कारण काय आहे की गट ब चा ज्या पद्धतीने कट ऑफ लागतोय पहा, सो त्या पद्धतीने आपल्याला आपल्या अभ्यासामध्ये एरर ठेवता येणार नाही आहे किंवा हा पॉईंट राहून गेला होता सर त्यामुळे मला मार बसला पेपरमध्ये, हा फॅक्टर आपण देऊ शकत नाही। आणि अभ्यास एवढा आहे की आपण अफाट अभ्यास करू पण शकत नाही। म्हणजे प्रत्येक विषय घेतला तर त्याच्यात आपण खोलात जर जातो म्हटलं तर आपला वेळ सगळा त्या खोलीमध्येच जाणार आणि कधी कधी काय होते, खोलात जाण्याच्या नादामध्ये जो जनरल बेसिक अभ्यास आहे तो आपला राहून जातो, त्याच्या रिव्हिजन राहून जातात, त्याचं रट्टा मारणं राहून जाते आणि मग फायनली आपल्याला पेपरमध्ये फटका बसतो। आपण मग रिअलाइज होते आपल्याला यार उगाच आपण एवढ्या खोलात गेलो, जायची काही गरज नव्हती। आणि एखाद्या टॉपिकच्या बाबतीत वाटते आपल्याला यार आपण याचा वरवर अभ्यास केला, याच्यात तर खूप डीपमध्ये क्वेश्चन विचारून दिला आयोगाने। मग अशा सर्कमस्टन्सेसमध्ये कॉमन मिनिमम काय असते की बाबा हा अभ्यास एवढ्या लेवलपर्यंत जाऊन झालाच पाहिजे। ट्रेंड काय आहे एक्झामचा, याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा शब्द मी ॲड केलेला आहे, महत्त्वाचे टॉपिक आणि ट्रेंड। सो जो ट्रेंड आहे आयोगाचा तो कोणत्या टॉपिककडे चाललेला आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता जर आपण इकॉनॉमिक्सचं एक्झाम्पल घेऊन म्हटलं तर त्यामध्ये नॅशनल इन्कममध्ये तुम्हाला ते म्हणजे आतापर्यंत आयोगाने परीक्षेमध्ये नॅशनल इन्कममध्ये जे तुमची राष्ट्रीय उत्पन्न समिती आहे, ज्याचे अध्यक्ष PC महालनोबिस होते, सो त्या समितीवर खूप डिटेलमध्ये प्रश्न विचारले। तर मग त्याच्या डेट सकट सगळं पाठ पाहिजे तुम्हाला, लक्षात FRBM आहे त्याच्या डेट सकट सगळं पाठ पाहिजे तुम्हाला। मग असं कोणकोणते असे टॉपिक आहे ज्याच्यामध्ये सर आम्हाला खूप खोलात जावं लागते आणि परफेक्ट अभ्यास करावं लागते, डेट पण चुकू देता येत नाही, आणि असे कोणकोणते टॉपिक आहे ज्याचा ठीकठाक अभ्यास केला तरी होऊन जातो, त्याच्यात खूप खोलात जात नाही आयोग, लक्षात। सो असं डिव्हायडेशन आहे प्रत्येक विषयाचं, तर त्याचा एक आवाका तुमच्या लक्षात आला पाहिजे, म्हणून त्या ठिकाणी आजचं लेक्चर कंडक्ट करण्यात आलेलं आहे। एकच मिनिट आवाज क्लिअर राहावा म्हणून स्टेप्सिलची गोळी खाल्ली होती मी, एक मिनिट पुढे जाऊया आपण। बघा वन बाय वन डिस्कस करायला आपल्याला सुरुवात करायचं। आज विज्ञानाच्या टॉपिकबद्दल पाहणार आहोत। एक थोडंसं मी तुम्हाला एक अकॅडमीने एक बुक ऑलरेडी सॉफ्ट कॉपी या स्वरूपात आपण ते आणलं होतं बुक, पण विद्यार्थ्यांनी ते डिमांड केली की बाबा त्याची आम्हाला हार्ड कॉपी पाहिजे, सॉफ्ट कॉपी वाचायला आम्हाला अवघड जाते, सो त्याच्यामुळे आपण हे हार्ड कॉपी स्वरूपात आणलेलं आहे पुस्तक। सो ह्याचं नाव आहे PYQ क्रक्स या नावाचं हे पुस्तक आहे। सो या पुस्तकाचं वैशिष्ट्य काय, आता PYQचे खूप सारे बुक्स मार्केटमध्ये आहे आणि ते बेस्ट आहे, त्याबद्दल डाऊटच नाही आहे, म्हणजे त्याच्यात विथ स्पष्टीकरण दिलेलं असते। सो कौतुकच आहे म्हणजे की अभ्यास साहित्यावर चांगलं काम केलेलं आहे मार्केटमध्ये वेगळ्या अकॅडमीजने। आता आम्ही काय केलेलं आहे त्याच्यामध्ये, हे पुस्तक का बरं वेगळं आहे इतरांपेक्षा, तर याच्यामध्ये काय केलं की आत्तापर्यंत जेवढे PYQ विचारले 2011 पासून तर 2025 पर्यंत राज्यसेवेने आत्तापर्यंत विचारलेले, कंबाईन गट ब क मध्ये पूर्व आणि मुख्य, राज्यसेवा पण पूर्व आणि मुख्यमध्ये विचारलेले, अभियांत्रिकी सेवा आहे, वनसेवा आहे, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर आहे, जेवढ्याही परीक्षा MPSCच्या माध्यमातून घेतल्या जातात, MPSCच्या जेवढ्याही परीक्षा घेतल्या जातात, सो तेवढ्या सगळ्या परीक्षेचे पूर्व आणि मुख्य परीक्षेचे सगळे प्रश्न जे आहेत सो ते वन लाईनर स्वरूपात याच्यात टाकलेलं आहे, मनाने याच्यात एकही ओळ टाकण्यात आलेली नाही आहे। समजा तुम्ही याच्यातलं एक एक्झाम्पल घेतलं, कुठलंही एखादं एक्झाम्पल घेतलं, समजा विटॅमिन्स घेतलं तुम्ही, तर विटॅमिन्सवर आजपर्यंत जेवढे प्रश्न विचारलेले आहे, जर जोड्या विचारल्या असतील तर त्या बॉक्सेस स्वरूपात देण्यात आलेल्या आहे आणि काही सुटलेलं नाही। आता याच्यात वाचायचं का बरं सर, मग वेगळं काय याच्यामध्ये, तर काय होतं आपल्याकडनं कधी कधी अभ्यास करत असताना, समजा एखादा समाजसुधारकांचा अभ्यास करताय, समजा महात्मा ज्योतिराव फुले आहे, सो त्यांच्याबद्दल तुम्ही अभ्यास करताय, पण किंवा त्यांच्या सत्यशोधक समाजाबद्दल किंवा प्रार्थना समाजाबद्दल तुम्ही अभ्यास करताय। आता प्रार्थना समाजाबद्दल तुम्ही सगळा अभ्यास करून गेलेले आहेत, तुम्हाला माहिती आहे प्रार्थना समाजाची स्थापना 31 मार्च 1867 मध्ये झाली होती। ते पापमोचन त्याला अमावस्या म्हटल्या जाते, त्या दिवशी त्यांनी ती लॉन्च केली होती, म्हणजे पापमोचन अमावस्या काहीतरी म्हणतात त्याला, त्या दिवशी त्यांनी ती हे केलेली होती। अध्यक्ष संस्थापक होते आत्माराम पांडुरंग तरखडकर। मग आपण सगळं करून जातो पण आपल्याला सचिवच माहीत नसतात, जसे की बाळ गणेश वागळे हे त्याचे त्या ठिकाणी सचिव राहिलेले आहे, किंवा त्यांचं ब्रीद वाक्य काय होतं, बरोबर सत्यमेव जयते त्यांचं ब्रीद वाक्य होतं। म्हणजे त्याच्यानंतर असे जे छोटे छोटे बारीक बारीक गोष्टी असतात प्रार्थना समाजाबद्दल या आयोगाने विचारलेल्या आहे, परंतु आपल्या वाचायच्या राहून गेलेल्या आहे। मग अशा वेळेस काय करायचं तुम्ही, आता एक्झाम जवळ आहे तर तुम्ही ते वाचताय, तर त्यात जे राहून गेलेलं आहे आपलं
त्याला हायलाईट करून ठेवायचं. म्हणजे मोर ऑर लेस तेच नंतर काय करतात आयोग, फिरून फिरून परीक्षेत विचारतात, त्याच्या बाहेर विचारत नसते आयोग, बरोबर. सो त्याच्यावर प्रश्न आला की मग तो आपला जात नाही, कारण बाकीच्या फॅक्ट्स आपल्याला माहिती असतात, ज्या 1-2 माहीत नाही त्याला अंडरलाईन करायची किंवा त्याची एक नोट्स बनवून घ्यायची किंवा त्याला स्टिकी नोट्स बनवून चिपकवायचं. सो अशा पद्धतीनं तुम्हाला ते एक्झाममध्ये बेनिफिट देणार आहे. सो ते खूप काम करून म्हणजे चांगल्या पद्धतीनं काम करू. त्यात आधुनिक भारताचा इतिहास, आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, समाजसुधारक, जगाचा भूगोल, भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा पूर्ण भूगोल, त्याच्यामध्ये पॉलिटी आहे, त्याच्यात विचारलेले सगळे महत्त्वाचे आर्टिकल, पंचायत राज सकट सगळं कव्हर केलेलं आहे त्याच्यामध्ये. सो आता कॅगबद्दल जेवढी माहिती तुम्हाला मिळणार नाही तेवढी ह्याच्याबद्दल, कॅग म्हणजे कंट्रोल अँड ऑडिटर जनरल, मी वाचत होतो त्याच्यामध्ये, तर जेवढे PYQ विचारलेले आहे प्री मेन्समध्ये सगळे त्याच्यामध्ये कव्हर केलेले आहे. त्याच्यानंतर तुमचं इकॉनॉमिक्स आहे, विज्ञान आहे. आता याच्यामध्ये फक्त एक विषय कव्हर करण्यात आलेला नाही, तो चालू घडामोडी, कारण चालू घडामोडी जुनं वाचून काही उपयोग नाही ना आपल्याला, तर त्यामुळे तो एक विषय सोडून बाकीचे जेवढे विषय आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मॅथ्स रिझनिंग आणि चालू घडामोडी हे फक्त कव्हर होत नाही, बाकीचे GSचे सगळे विषय जे आहे त्याच्यामध्ये कव्हर करण्यात आलेले आहे. हे पुस्तक तुम्हाला प्री मेन्समध्ये खूप उपयोगात येणार आहे. सो त्याच्यामुळे क्विक रिव्हिजनसाठी हे पुस्तक सर्वात बेस्ट आहे, त्याच्यामुळे तुम्ही ते रेफर करू शकता. पुढे जाऊया आपण. आता एक एक बोलायला सुरुवात करू आपण की आपल्याला कॉमन मिनिमम जो अभ्यास आहे तो काय करायचा आहे, ह्याच्यामध्ये तो डिस्कस करायला आपल्याला सुरुवात करायची आहे. आता लक्षात घ्या, आधी काय व्हायचं, आता थोडंसं याच्यावरती बोलू आपण. आधी काय व्हायचं माहीत आहे का, 15 क्वेश्चन्स कंबाईन गट ब किंवा गट क च्या पूर्व परीक्षेला जवळपास 15 प्रश्न हे विज्ञानावरती विचारायचे. विज्ञानापासूनच का सुरुवात केली, कारण विज्ञान हा असा विषय आहे जे मोस्ट ऑफ द विद्यार्थी ऑप्शनला टाकतात किंवा त्यांचा सरळ ॲटिट्यूड असतं. जर त्यांचं थोडंही जरी इकडे तिकडे गेला प्रश्न तर त्यांचं असते जाऊ दे, एक सोडून देतो मी. मग आता तुम्हाला माहिती आहे कट ऑफ हाय लागत असल्यामुळे आपल्याला लेफ्ट काहीच करता येणार नाही आहे. सो त्याच्यामुळे आपण सुरुवात करताना विज्ञान या विषयापासून करतोय, जेणेकरून तुम्हाला आत्तापासून त्याला अभ्यास करायला मदत झाली पाहिजे. आता विज्ञानामध्ये आधी काय व्हायचं, तुमच्या जीवशास्त्रावरती भयानक प्रश्न विचारले जायचे. जीवशास्त्रामध्ये काय काय मोडते, प्राणीशास्त्र मोडते, वनस्पतीशास्त्र मोडते, आरोग्यशास्त्र मोडते. लक्षात घ्या, शरीरशास्त्र आहे पुस्तकांमध्ये पण ते कंबाईनच्या सिलेबसला नाही आहे. सो त्याच्यामुळे शरीरशास्त्र हे कंबाईनसाठी करायचं नाही. आजचं लेक्चर हे कंबाईनसाठी डेडिकेटेड आहे. राज्यसेवेला शरीरशास्त्रावर क्वेश्चन येतात 2 किंवा 3, पण कंबाईनला सहसा त्याच्यावरती प्रश्न येत नाही, तुमच्या सिलेबसमध्ये पण दिलेलं नाही आहे. त्यामुळे आपण 3च गोष्टींचा विचार करू, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र. तर हे 3 विषय त्याच्यात इन्क्लूड असल्यामुळं क्वेश्चनची संख्या असायची 10 आणि भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र मिळून 5 क्वेश्चन विचारले जायचे. पण आयोग खूप श्रूड झाला आहे, धूर्त झाला आहे यावेळेस. सो ते काय करतोय, 4 क्वेश्चन आजकाल केमिस्ट्रीवर, 4 क्वेश्चन फिजिक्सवर, किंवा कधी कधी मग ते 5 क्वेश्चन फिजिक्सवर, 5 क्वेश्चन केमिस्ट्रीवर टाकू शकतात आणि 3 क्वेश्चन मग फिजिक्सवर टाकणार. फिजिक्सवर 5 टाकले तर 3 क्वेश्चन केमिस्ट्रीवर टाकणार. मग 8 क्वेश्चन हे जवळपास ते ह्याच्यावरतीच विचारतात आणि 6-7 प्रश्न हे बायोलॉजीवर विचारताय. कारण काय, हे पोरं ज्या विषयाचा अभ्यास करायला लागले आणि त्याचा ते कम्फर्ट झोन बनला की त्या विषयावर आयोग त्या बीटवर प्रश्न विचारायचं बंद करून टाकते. त्यामुळे तुम्हाला आयोगाचा जे ट्रेंड म्हटलं होतं मी, सो त्या ट्रेंडला धरून चालायचं आहे. मागच्या 3-4 वर्षातले पेपर ॲनालाइज केल्यानंतर कोणत्या विषयावर भर द्यायचा आहे आणि कोणत्या विषयावरती कमी भर द्यायचा आहे, सो हे लक्षात घेऊनच आपण पुढं चालणार आहोत. आजच्या लेक्चरचं नावच आहे कॉमन मिनिमम. तुम्हाला एवढं आलंच पाहिजे परीक्षेच्या दृष्टीनं. म्हणजे आता एखाद्या वेळेस आयोग तुम्हाला एकदम विचित्र पेपर टाकू शकते, जसं 2023च्या पूर्व परीक्षेला टाकला होता. त्यातले 12 प्रश्न प्रामाणिकपणे सांगतो सुटण्यासारखे नव्हते विज्ञानाचे. मग आता त्या 12 प्रश्नांसाठी तुम्ही विज्ञानावर PhD करणार का, तर प्रश्नाचं उत्तर आहे नाही. 2020, 21, 22, 2024, 25 तुम्ही पेपर उघडून पहा, एकदम सोप्या कॅटेगरीतले क्वेश्चन त्या ठिकाणी विज्ञानावरती विचारण्यात आलेले आहे. 23मध्येच आयोगाला त्यांना सोडूच द्यायचं नव्हतं तुम्हाला तो पेपर, म्हणून कदाचित तेवढे अवघड विचारले. मग त्या एका वर्षात अवघड विचारले म्हणून मग आता आम्ही PhD करणार का त्या प्रत्येक बीटवरती, तर नाही करायचं आहे. असं तुम्हाला एक कॉमन मिनिमम करून जायचं आहे. आणि याच्यावर जर प्रश्न आला आणि तो जर माझा चुकला तर मग माझा हात आणि माझा गाल आहे. सो लोकांनी येऊन मला मारणे किंवा परिस्थितीने मारणे मला आलं लक्षामध्ये, सो याच्यापेक्षा मी माझ्या हातानेच मला मारून घेईल. सो हा ॲटिट्यूड ठेवूनच त्या ठिकाणी रिव्हिजन द्या किंवा अभ्यास करा. चला डिस्कस करायला सुरुवात करायची आपल्याला. बघा आता जीवशास्त्रामध्ये काही बेसिक टॉपिक्स आहे. जीवशास्त्राचा असा वेगळा अभ्यास नसतो, पण काही टॉपिक्स आहे ना आपण ते प्राणीशास्त्रात टाकू शकत, ना वनस्पतीशास्त्रात टाकू शकत, ना आपण त्याचा अभ्यास तुमच्या आरोग्यशास्त्रात करू शकत. मग याचा अभ्यास आपल्याला जीवशास्त्र बेसिक्स म्हणून त्या ठिकाणी करायचा आहे. तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे पेशी. आता इथे जास्त माहिती दिलेली नाही आहे, मी तुम्हाला बोलताना सगळी माहिती सांगणार आहे. म्हणजे तुम्हाला एक
कळालं पाहिजे की काय झालेलं आहे काय नाही झालेलं आहे. बघा आता पेशीमध्ये पेशीचा शोध कोणी लावला, जसं की आपण त्याला म्हणतो रॉबर्ट हुकनी लावला. मग रॉबर्ट ब्राउननी कशाचा शोध लावला, मग पेशी केंद्रकासाठी त्याच्यानंतर ती जी सूक्ष्मदर्शी असते त्याचा शोध कोणी लावला, समजा झकॅरियस जॉन्सन आहे. किंवा त्याच्यामध्ये आणखी एक नाव आहे अँटनी व्हॅन ल्युएनहॉक, त्यांनी जिवंत पेशींचा अभ्यास केला होता. त्यामध्ये सेलच्या थिरीज आहेत वेगवेगळ्या, जे जसं की शरीराचं बेसिक युनिट म्हटलं जाते ते श्वान आणि शिल्डेन म्हटले होते त्या ठिकाणी. त्याच्यानंतर ओमनिस सेल्युलाe सेल्युला म्हटला होता रुडॉल्फ विर्शॉ. तर मग हे कोणी कोणी काय काय म्हटलेलं आहे आणि काय सांगितलेलं आहे, सो त्याचा डिटेलमध्ये अभ्यास करणं पेशीमध्ये तुम्ही अपेक्षित आहे. त्यानंतर पेशी काय आहे, कशा पद्धतीनं फंक्शन करते, त्यामध्ये सेल वॉल काय असते, कोणाकोणाकडे सेल वॉल आहे, सेल मेम्ब्रेन सगळ्याचकडे असते. जे पाचही सृष्टी आपण नॉर्मली अभ्यासतो त्या पाचही जणांकडं सेल मेम्ब्रेन असते. सायटोप्लाझम आहे, आता सायटोप्लाझममध्ये सेल ऑर्गॅनेल्स आहे. मग प्रत्येक ऑर्गॅनेलचं फंक्शन काय आहे, कोणाला पेशीचा रासायनिक कारखाना म्हणतात कोणाला सुसाईड बॅग्स म्हणतात, कोणाला पेशीचं ऊर्जाघर म्हणतात, कोणाला असं म्हणतात की आपण ज्याला म्हणतो की मेदाच्या समुद्रात तरंगणारे प्रथिनांचे हिंगनग, असं कोणाचं वर्णन करण्यात आलेलं आहे. सो याचा सगळ्यांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर पुढे सांगतो तुम्हाला पेशी अंगकानंतर पेशीचे दोन प्रकार पडतात, प्रोकॅरियोटिक सेल, युकॅरियोटिक सेल. आधी केंद्री, दृश्य केंद्री. एकदम सुरुवातीला जे सजीव अस्तित्वात आले ते एक पेशी होते. मग ते कसे होते, मग त्यांना आदी केंद्री जीव का बरं म्हणतात, मग त्यांच्यामध्ये काय काय असं डेव्हलप झालेलं होतं काय काय डेव्हलप झालेलं नव्हतं. आणि जे युकॅरियोटिक आहे, यूचा अर्थ होतो खरा आणि कॅरियोटिक होतो केंद्रक, म्हणजे दृश्य केंद्री म्हणतात त्याला मराठीमध्ये. सो हे दृश्य केंद्रीमध्ये काय काय ॲडव्हान्स असतात, का बरं ते आदी केंद्रीपेक्षा वेगळे आहे, त्याचा अभ्यास तुमच्याकडनं अपेक्षित आहे. हा झाला तुमचा पेशीचा पूर्ण अभ्यास. पेशी क्लिअर झाली तुमची. मग दुसरं बीट येते पेशीमध्ये असणारे DNA RNA. सो मग DNA मध्ये खूप डिटेलमध्ये नाही करायचं आहे तुम्हाला अभ्यास DNA RNAचा, ना राज्यसेवेसाठी ना कंबाईनसाठी. सो DNA म्हणजे काय, डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड. का बरं म्हणतात, कारण त्याच्याकडे एक ऑक्सिजन कमी असतो कोणापेक्षा, रायबोन्यूक्लिक ॲसिडपेक्षा. DNA काय आहे, अनुवांशिक माहिती आहे त्याच्यात सामावलेली पेशीची, बरोबर. तो कुठे असतो, DNA मध्ये काय काय असतात, कोणते 3 महत्त्वाचे ग्रुप असतात, फॉस्फेट ग्रुप असतो, पेंटॉस शुगर असते आणि नायट्रोजन बेस असतात. कोणते 4 नायट्रोजन बेस आहे, त्याच्यात प्युरिन कोणाला म्हणतात, पायरामिडिन कोणाला म्हणतात, ए हा टीशी कसा अटॅच असतो, जी हा सीसी कसा अटॅच असतो, ॲडिनिन, थायमिन, ग्वानिन, सायटोसिन्स काय असतात, कोणांमध्ये डबल बॉन्ड आहे, कोणांमध्ये ट्रिपल बॉन्ड आहे. सो त्याच्यानंतर RNA मध्ये काय काय असते, ATGC ऐवजी AUGC असते त्याच्यामध्ये बसते. मग नायट्रोजन बेस कोणकोणते आहे, पेंटॉस शुगर काय असते आणि फॉस्फेट ग्रुप काय असतो. आता DNA जे आहे याच्याकडे अनुवांशिक माहिती सामावलेली असते. मग DNA पासून काय तयार होतो, सो DNA पासून तुमचा क्रोमोझोम तयार होतो. मग मानवी शरीरात किती क्रोमोझोम्स असतात आणि दुसऱ्या प्राण्यांकडे किती क्रोमोझोम्स असतात, दुसऱ्या प्राण्यांच्या क्रोमोझोम्सच्या जोड्या आयोगाने विचारलेल्या आहे, म्हणून तोही पोर्शन थोडासा करावा लागतो. क्रोमोझोम्स काय असतो, क्रोमोझोमल डिसीजेस काय असतात ते पण थोडं बघून घेणं अपेक्षित आहे. DNA आणि RNA मध्ये बेसिक डिफरन्स काय, 3च महत्त्वाचे डिफरन्स आहे DNA RNA मध्ये. याच्याकडे एक ऑक्सिजन जास्त असतो म्हणून त्याला रायबोन्यूक्लिक ॲसिड म्हणतात, याच्याकडे कमी असतो म्हणून रायबोन्यूक्लिक ॲसिड ह्याला म्हटलं जाते, म्हणजे ह्याला DNA म्हटलं जाते. सो DNA कडे नायट्रोजन बेस जो आहे तो डिफरंट असतो. हा डबल हेलिक्स स्ट्रक्चर असते पहा आणि हा सिंगल हेलिक्स स्ट्रक्चर असतो. आणि RNA काय करत असते, DNA ने सांगितलेली माहिती ह्या सेल ऑर्गॅनेल्स पर्यंत घेऊन जात असते, स्पेशली रायबोझोम्सकडे. त्याचे 3 प्रकार पडतात RNA चे, मॅसेंजर RNA, ट्रान्सपोर्ट RNA, रायबोझोमल RNA. बस उतना देख लेना है आपको. म्हणजे DNA आणि RNA ची तेवढी माहिती बघावी लागणार, बेसिक तुम्हाला. पुस्तकात खूप डिटेल दिलेली आहे, तेवढ्या डिटेलमध्ये जाऊन करण्याची गरज नाही आहे. फक्त लक्षात ठेवा नायट्रोजन बेसमध्ये प्युरिन, पायरामिडिन कोणते आहे, ATGC जे अटॅचमेंट आहे आणि याच्यामध्ये AUGC कसं असते, बस तिथपर्यंत जायचं आणि वापस यायचं आहे आपल्याला. पुढे जाऊया, सजीव सृष्टीचे वर्गीकरण. आता सजीव जगामध्ये अब्जावधी आहे, शंकू, खर्व, निखर्व आहे, सगळ्यांचा अभ्यास करायचा, त्याचं वर्गीकरण करावं लागणार. मग ते कोणी कोणी केलेलं आहे, एकदम इसवी पूर्व ॲरिस्टॉटलने केलं होतं, ते कसं केलं होतं, आधुनिक काळात शास्त्रीय पद्धतीने केलेलं आहे कार्ल लिनियस. मग त्याच्यात शॉर्टकट आहे, कार्लमध्ये 2 शब्द आहेत, त्यानं 2 सृष्टी वर्गीकरण सांगितलं. हेकेल याच्या नावात 3 शब्द आहे म्हणून त्यानं 3 सृष्टी वर्गीकरण सांगितलं. कोपलँडच्या नावामध्ये 4 शब्द आहे म्हणून त्यानं 4 सृष्टी वर्गीकरण सांगितलं. आणि विटाकरच्या नावात 5 शब्द आहे म्हणून त्यानं 5 सृष्टी वर्गीकरण सांगितलं. त्यानंतर पण आला होता कार्ल उज, यानं 6 सृष्टी वर्गीकरण सांगितलेलं आहे. आणि चॅटननी 2 एम्पायर थेरी सांगितलेल्या आहे. बस ह्या थेरीज कोणकोणत्या, ह्या 7 जणांमध्ये सर्वात ॲक्सेप्टेबल RH विटाकरचं. मग त्यांनी कोणत्या आधारावरती वर्गीकरण केलं त्याच्यावरती प्रश्न विचारतात. आणि 5 सृष्टी कोणती आहे, मोनेरापासून विकसित झालेले प्रोटिस्टा आणि ह्या प्रोटिस्टापासून विकसित झालेल्या फंगी, वनस्पती, प्राणी, खतम, ह्या 5 सृष्टी.
तुम्हाला इथं करायचे आहे सजीव सृष्टीचे वर्गीकरण. सोबतच तुम्हाला याच्यामध्ये टॅक्झॉनॉमी प्रिपेअर करायची आहे. याच्यावर खूपदा प्रश्न येऊन गेलेले आहे पेपरमध्ये. टॅक्झॉनॉमी म्हणजे तुम्हाला ते करावं लागते की सर्वात टॉपला लाईफ असते. सो लाईफमध्ये तुम्हाला डोमेन्स असतात, डोमेनमध्ये किंगडम असतात, किंगडममध्ये फायलम असतात. त्याचं मराठी व्हर्जन बघून घ्या तुम्ही. फायलममध्ये त्या ठिकाणी क्लास असतात, क्लासमध्ये ऑर्डर असतात, ऑर्डरमध्ये फॅमिली असतात, फॅमिलीमध्ये जिनस असते, जिनसमध्ये स्पेसीज असते. मग याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं एक वाघाची फॅमिली थोडंसं बघून घेणं अपेक्षित आहे, मानवाची थोडंसं बघून घेणं अपेक्षित आहे. कारण त्याच्यावर परीक्षेत प्रश्न येऊ शकतो की माणसाची फॅमिली जसं विचारात घेतलं तर होमिनाइड आहे, माणसाची ऑर्डर जी आहे ती प्रिमेट्स आहे, किंवा माणसाचा जिनस जो आहे तो होमो आहे, स्पेसीज जी आहे ती सेपियन आहे, वाघाची पॅन्थेरा आहे, स्पेसीज जी आहे ती लिओ आहे, किंवा टॅग्रेस, किंवा त्याला पार्डिया समथिंग म्हणतात त्याला, ज्याच्यामध्ये तुमचे पार्डस म्हणतात त्याला, पॅन्थेरा पार्डस. पार्डस म्हणजे बिबट होते त्याच्यामध्ये. सो हे थोडंसं बघून घेणं अपेक्षित आहे. तुम्हाला कधी कधी परीक्षेत ते पिल्लू सोडतात. आणि हे जे नॉमेनक्लेचर आहे ज्याला आपण द्विनाम पद्धती म्हणतो, जी कॅरोलस लिनियस किंवा कार्ल लिनियसनेच दिलेली आहे. सो ज्याच्यामध्ये आधी जिनस नाव आणि नंतर स्पेसिसचं नाव वापरतात. तर मग त्याचे नियम काय काय आहे बस तिथपर्यंत. आता पुस्तकात होलोटाईप, एकदा क्वेश्चन आलेला आहे निओटाईपवरती, ते फापट पसारा दिलेला आहे. तेवढं सगळं करत बसायची गरज नाही, एवढंच फक्त तुम्ही बघून घेणं अपेक्षित आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर मोनेरा सृष्टीमध्ये काय काय आहे. मोनेरा सृष्टी ही सजीवांची पहिली सृष्टी आहे. पहिला सजीव त्याच्यात अस्तित्वात आला, म्हणजे सगळे प्रोकॅरियोटिक होते. यामध्ये सर्व जीवाणू येतात. मग जीवाणूचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याच्याकडे फ्लॅजेला, सिलिया कशा असतात, सेल वॉल आहे तर ती कशापासून बनलेली आहे, त्याच्यामध्ये ऊर्जा निर्मिती कोण करते तर मिझोझोम्स करते, किंवा त्याच्यामध्ये प्रथिनांची निर्मिती DNA आहे तर कसा आहे, तो विखुरलेल्या स्थितीत आहे, न्यूक्लियस अब्सेंट आहे की प्रेझेंट आहे, अब्सेंट आहे. मग हे अशी सगळी माहिती त्याची घेणं, किंवा त्याचं जे पोषण कशा पद्धतीनं होते. त्याच्यानंतर मोनेरा सृष्टीचे 2 गट कसे पडतात, आर्किबॅक्टेरिया आणि यू बॅक्टेरिया. मग आर्किबॅक्टेरियामध्ये मिथेनोजेन्स काय असतात, त्याच्यानंतर हॅलोफाइट्स काय असतात तुमचे, त्याच्यानंतर तुमचे त्याच्यामध्येच हे पण येतात तुमचे, आपण त्याला काय म्हणतो, थर्मोॲसिडोफिल्स असतात, ते काय असतात एकदा बघून घेणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर यू बॅक्टेरियामध्ये तुमचे हे जे बाकी सगळे बॅक्टेरिया येतात महत्त्वाचे, सायनोबॅक्टेरिया आहे, त्याच्यानंतर तुमचे रिकेट्सिया आहे, त्याच्यामध्ये तुमचे ॲक्टिनोमायसिटिस त्याच्यामध्ये आहे, जे विघटन करत असतात, ज्याच्यापासून तुमचे बायोमेडिकल किंवा अँटीबायोटिक्स बनवल्या जातात. मायकोप्लाझ्मा काय, सर्वात लहान पेशी आहे, सो ती मायकोप्लाझ्मा काय. सो हे सगळं तुम्ही त्याच्यामध्ये बघून घेणं अपेक्षित आहे. त्यानंतर येते तुमची प्रोटिस्टा सृष्टी. सो ही सृष्टी थोडी ॲडव्हान्स आहे मोनेरापेक्षा. आहे तर सूक्ष्मजीव आहे एक पेशीय, पण ती थोडीशी ॲडव्हान्स आहे. मग का बरं ॲडव्हान्स आहे, त्यामध्ये डायनोफ्लॅगेलेट्स काय असतात, त्याच्यामध्ये डायटम्स काय असतात, त्याच्यानंतर तुमचे त्याच्यामध्ये युग्लिनॉइड्स काय असतात, बरोबर. त्याच्यामध्ये काही तुमच्या फेक फंगीज पण येतात पहा, बरोबर. सो त्या काय असतात. त्याच्यानंतर तुमचं त्याच्यामध्ये आदिजीव सर्वात महत्त्वाचे आहे, त्याच्यावर खूपदा प्रश्न विचारलेला आहे. प्रोटोझुअन्स महत्त्वाचे आहे त्याच्यामध्ये. त्याचे 4 गट कोणकोणते पडतात, त्यामध्ये सार्कोडिना आहे फॉर एक्झाम्पल. त्याच्यानंतर सिलिएट त्याच्यामध्ये एक प्रकार आहे पा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आणखी एक प्रकार आहे ज्याला फ्लॅगेला असतो म्हणून त्याला फ्लॅगेलम असं म्हटलं जाते. आणि त्यानंतर झूस्पोर हा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये स्पोर्स तयार केल्या जातात. सो हे काय प्रकार आहे. अमिबा काय असतो, म्हणजे तो कशा पद्धतीनं फंक्शन करतो, त्याचे जे सुडोपोडी आहे ते कसे आहे, किंवा तो फॅगोसायटोसिस कशा पद्धतीनं करतो. सो ते थोडंसं आदिजीवांमध्ये प्रोटिस्टामध्ये बघणं तुम्ही अपेक्षित आहे. प्रोटिस्टावर पण आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत पहा. आणि कवकसृष्टी. मग कवकसृष्टीचं कसं आहे, ती परपोषी आहे तर कशा पद्धतीने आहे, तिचे कोणकोणते प्रकार पडतात, कोणते मानवासाठी आवश्यक आहे, किण्वन प्रक्रिया काय असते त्याच्यात, फर्मेंटेशन जे कवकांचा वापर, मग त्याच्यात किण्वा आहे ते कशा पद्धतीनं फंक्शन करते, पेनिसिलिन अँटीबायोटिक आहे कशा पद्धतीनं फंक्शन करते, मानवी शरीराला खरूज, नायटा, गजकर्ण हे आजार कशा पद्धतीनं होतात. सो हे सगळं त्याच्यामध्ये आहे. ॲथलेट फूट नावाचा आजार आहे, धोबी अटॅच नावाचा आजार आहे, तो कवकांमुळेच त्या ठिकाणी होत असतो. कोणते कवक आहे ते लाकडाचं विघटन घडून आणत असतात. सो त्यांना बेसिडोमायसिटिस म्हटल्या जाते, किंवा त्याला क्लब फंगी म्हटल्या जाते. मग त्या कोणत्या आहे, जे आपण खातो मशरूम्स ते कसे असतात, हे सगळं कवकसृष्टीमध्ये तुम्ही अभ्यासणं महत्त्वाचे आहे. सो ह्या 3 सृष्टीवरती तुम्हाला परीक्षेत एखादा तरी प्रश्न विचारला जातो. म्हणजे त्यानंतर लैंगिक प्रजनन आणि अलैंगिक प्रजनन. लैंगिक प्रजनन तितकंसं महत्त्वाचं नाही आहे कंबाईनसाठी, लक्षात घ्या. कंबाईनमध्ये लैंगिक प्रजनावर सहसा प्रश्न विचारत नाही, फक्त ते फरक म्हणून लिहिलं. पण अलैंगिक प्रजनावर मात्र तुम्हाला नक्की विचारू शकतात. मग त्याच्यात मियोसिस काय असते, मायटोसिस काय असते. सो मायटोसिस होताना कशा पद्धतीनं होते, गुणसूत्री विभाजन, अर्धगुणसूत्री विभाजन. त्यानंतर मग खंडीभवन कोणामध्ये होत असते, त्याच्यानंतर फ्रॅगमेंटेशन कोणामध्ये होत असते, कोणामध्ये रिजनरेशन होत असते, कोणामध्ये बड्डिंग होत असते, मुकुलायन, हायड्रा जसं आहे. सो हे सगळं अलैंगिक प्रजननात तुम्ही प्रिपेअर करणं अपेक्षित आहे. सो ह्याच्यावरती तुम्हाला परीक्षेत आजकाल प्रश्न विचारले चाललेले आहे. पुढे जाऊया आपण.
त्याच्यानंतर इथं तुमचं हे जे बेसिक आहे जीवशास्त्राचं ते द एंड होते. सो त्याच्यानंतर एक महत्त्वाचा विषय आहे वनस्पतीशास्त्र. ह्या वनस्पतीशास्त्राचा याच्यावरती पण परीक्षेत खूप जास्त प्रश्न विचारले जातात, पण तुम्हाला याच्यातलं फक्त सोपं करून जायचं आहे. जसं की वनस्पतीचं वर्गीकरण करायचं आहे. वनस्पतीचं वर्गीकरण 2 गटात करतो आपण, क्रिप्टोगॅम, फेनेरोगॅम. म्हणजे अबीजपत्री वनस्पती आणि बीजपत्री वनस्पती. अबीजपत्रीमध्ये थॅलोफायटा येतात, त्यात 3 प्रकारचे शैवाल आहे, ग्रीन फंगी, त्याच्यानंतर ब्राऊन फंगी आणि ग्रीन म्हणजे हरित शैवाल आहे त्याच्यामध्ये, त्यानंतर तपकिरी शैवाल आहे आणि लाल शैवाल आहे. त्याचे एक्झाम्पल पाठ करावे लागतात. जसे की तुमचे हिरव्या शैवालामध्ये स्पायरोगायरा आहे, क्लॅमिडोमोनास आहे जो एक पेशी असतो, होलवॅक्स आहे, ॲसिटाबुलारी आहे, चारा आहे, बरोबर. ते तुम्हाला पाठ करून जावं लागतात. त्याच्यात ऑडमॅन आउट तुम्हाला विचारतात पाहते, बरोबर. त्याच्यानंतर ब्राऊन अल्गीमध्ये तुम्हाला लॅमिनारिया आहे, फ्युकस आहे, त्याच्यानंतर सर्गॅसम आहे. आणि हे जे असते तुमचं ज्याला आपण रेड अल्गी म्हणतो, म्हणजे ज्याच्यामध्ये तुमचे फायकोइरायथ्रिन असतात, सो त्यामुळे ते लाल दिसत असते. आणि याचे एक्झाम्पल्स तुम्हाला करावे लागतात. त्यामध्ये जेलिडियम आहे, कोंड्रस आहे, जेलिडियम आहे, ते एक्झाम्पल करावे लागतात. त्याचा वापर कसा केला जातो आगार म्हणून. जेलिडियमला जेलिडियम का म्हणतात, कारण जेली फॉर्मेशनमध्ये ते वापरत असतात. त्याचं डिटेल. ब्रायोफायटाला उभयचर का बरं म्हणतात, त्याच्यात कोणकोणते प्रकार पडतात, त्याच्यात डिटेलमध्ये प्रश्न विचारलेले आहे. सो रिव्हरवॅट काय असतात, मॉसेस काय असतात, थॉर्नवॅट काय असतात, बरोबर. सो त्याच्यानंतर टेरिडोफायटावरती आयोगाने पहिली संवहनी संस्था असणारी ही वनस्पती आहे, म्हणजे टेरिडोफायटा. यामध्ये कोणकोणते एक्झाम्पल्स येतात, जसं की नेचे आहे, सिलेंजेला आहे, सिलोटोम आहे, बरोबर. सो हे सगळे तुम्हाला एक्झाम्पल्स त्याचे पाठ करायचे. त्यानंतर बीजपत्री वनस्पतीमध्ये जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म आहे. अनावृत्त बीजे आणि आवृत्त बीजे. अनावृत्त बीजेमध्ये त्याचे एक्झाम्पल सायकस, पायनस, थुजा. येत्या लक्षामध्ये सिक्विया आहे, त्याच्यामध्ये सर्वात उंच छोटी वाढणारी झामिया आहे. सो ते तुम्हाला प्रिपेअर करावे लागतात. त्याच्यानंतर तुमच्या बीजपत्री वनस्पतीमध्ये मोनोकॉटिलिडॉन, डायकॉटिलिडॉन आहे. एक बीजपत्री, द्विबीजपत्री आहे, त्याचे डिटेल्स विचारतात परीक्षेमध्ये, ते पूर्ण करणं अपेक्षित आहे तुमच्याकडनं. सो मग हे सगळं कशामध्ये येते, तुमचं वनस्पतीशास्त्राच्या वर्गीकरणात. हे कॉमन मिनिमम आहे. सो ते तुम्हाला प्रिपेअर करायचंच आहे, त्याला असं तुम्हाला काकू करता येणार नाही. त्याच्यामध्ये वनस्पतीमधील पोषक द्रव्ये म्हणजेच खनिज. सो आता तुम्हाला ते माहिती आहे, मायक्रोन्यूट्रिएंट्स, मॅक्रोन्यूट्रिएंट्स. मॅक्रो म्हणजे जे मोठ्या प्रमाणात लागत असतात, ते 9 प्रकारचे असतात. बेसिक्समध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आहे. सो त्याच्यानंतर जे प्रायमरी असतात, सो त्याच्यामध्ये तुमचे NPK येतात, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम येते त्याच्यामध्ये, किंवा पोटॅश येते, त्याला पालाश म्हटल्या जाते किंवा स्फुरद म्हटल्या जाते. सो त्याच्यानंतर तुमचे सेकंडरी आहे, त्यात सल्फर, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम आहे. काही मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत. मायक्रोन्यूट्रिएंट्समध्ये तुमचे क्लोरीन आहे, मॉलिब्डिनियम आहे. सो परीक्षेमध्ये कधी ह्यांच्या अभावामुळे होणारे आजार पण विचारतात. क्लोरीन आहे त्याच्यामध्ये. सो त्याचा एक कोड पण मी सांगितलेला आहे 1 डे रिव्हिजन बॅचमध्ये, बरोबर. आयरन मॅन ने मोली से कहा चल निकल मेरे बोरिंग जिंदगी से. आयरन मॅन से म्हणजे आयरन म्हणजे फेरस, मॉलिब्डिनियम से कहा म्हणजे मॉलिब्डिनियम, से कहा चल म्हणजे क्लोरीन, निकल म्हणजे निकेल, मेरी म्हणजे मॅग्नेशियम, बोरिंग जिंदगी बोरॉन, जिंदगी से म्हणजे झिंक. झाले तुमचे 7ला 7 कव्हर होतात मायक्रोन्यूट्रिएंट्स याच्यामध्ये. सो हे मॅक्रो आणि मायक्रो, बस एवढंच करायचं आहे. त्याच्यामध्ये काय केलेलं आहे माहिती आहे का, पुस्तकामध्ये खूप सारा फापट पसारा दिलेला आहे. त्याच्यात पण एवढा करायचा नाही आहे. फक्त मॅक्रो कोणत्या आहे मोठ्या प्रमाणात, मायक्रो कोणत्या आहे, बस कॉमन मिनिमम ते लक्षात ठेवायचं. उतनेच करके जाणे का, त्याच्यावर नाही, बरोबर. आणि गेलाय आडवा तिडवा प्रश्न तर लॉजिक ट्रिक्स जिंदाबाद. नाही जर जमलं तुम्हाला लेफ्ट करून टाकायचं, त्याचं लय टेन्शन नाही घ्यायचं तुम्ही. पण एवढं त्याच्यावरती प्रश्न आला तो नाही गेला पाहिजे आपला. वनस्पतींमधील रोग आता आजकाल खूप जास्त विचारतात पहा. सो वनस्पतीमध्ये फंगल डिसीजेस कोणते आहेत तर ते ठरलेले आहे, बरोबर. ते पुसनिया ग्रामिनिस टिट्रिसी हे त्या गव्हाचं नाव आहे, म्हणजे गव्हाचं रासायनिक नाव आहे, आणि त्याला धरूनच सगळे आजार विचारतात. मग ते ग्रॅमिनिस, टिट्रिसी किंवा पुसनिया हे जर दिसलं परीक्षेत तुम्हाला तर गहू मारून टाकायचं बिंदास. तर तशा आजारावरती दरवर्षी एक क्वेश्चन दिसतो मागच्या 4-5 वर्षामध्ये तुम्हाला. सो त्यामुळं वनस्पतीमधले रोग पण तुम्हाला प्रिपेअर करावे लागतील. त्याच्यानंतर नत्र स्थिरीकरण हे महत्त्वाचं आहे. सो कशा पद्धतीनं वातावरणातला नायट्रोजन जमिनीत स्थिर होतो, त्याचं अमोनियात रूपांतर होते. अमोनियाचं रूपांतर कशा पद्धतीनं तुमचं वेगवेगळे बॅक्टेरिया जे आहे ते तुमचं नायट्राईटमध्ये करतात. नायट्राईटचं कसं नायट्रेटमध्ये करतात आणि मग वनस्पती कशा पद्धतीनं घेतात. मग नायट्राईट आणि नायट्रेट याचा फॉर्म्युला काय, NO2+, NO3+ किंवा मायनस जे काय असेल ते फॉर्म्युले तुम्हाला पाठ करावे लागतात. ते पण विचारलेले आयोगाने. त्यानंतर काही असे जीवाणू आहे जे स्वतंत्र राहतात, बरोबर. त्याच्यामध्ये तुमचा फेमस असणारा तो क्लोस्ट्रिडियम आहे, जो स्वतंत्र राहतो आणि नत्र स्थिरीकरण करतो. आणि काही आहे सिम्बायोटिक असोसिएशन राहतात, मुळांच्या गाठीवरती राहतात. सो ज्यांना आपण रायझोबियम म्हणतो म्हणजे, सो ते पण नत्र स्थिरीकरण करतात. क्लोस्ट्रिडियम आणि ॲझोटोबॅक्टर स्वतंत्र राहतात. फ्रँकी आहे तो
मुळांच्या गाठीवर राहत नाही पण सहजीवी पद्धतीनं राहतो. आणि सुडोमोनास आहे जो डायरेक्ट मातीतला नायट्रोजन हवेत हे करतो, त्याला डिनायट्रिफाईंग बॅक्टेरिया म्हणतात. तर त्याचा अभ्यास करणं तुम्हाला याच्यात अपेक्षित आहे. नाहीतर स्थिरीकरणावर प्रश्न येतोच तुम्हाला परीक्षेमध्ये. त्यानंतर श्वसन आणि प्रकाश संश्लेषण हा टॉपिक एवढ्या डिटेलमध्ये जाऊन दिलेला आयोगाने, सॉरी आपल्या बुक्सवाल्यांनी, उगा एखादा प्रश्न विचारला म्हणून त्याच्यावर पूर्ण, म्हणजे ते इम्पॉसिबल आहे पोरांनी जर अभ्यास करतो म्हटलं, स्पेशली जे सायन्स बॅकग्राऊंडचे नाही त्यांनी. मग अशा सर्कमस्टन्सेसमध्ये काय करायचं, तर हा श्वसन टॉपिकच तुम्ही स्किप करून टाका त्याच्यामध्ये. आणि प्रकाश संश्लेषणामध्ये काय करा, प्रकाश संश्लेषणामध्ये ती जी प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये हवेतून वनस्पती कार्बन डायऑक्साईड घेते, जमिनीतून H2O घेते आहे, आणि अशा पद्धतीनं याचा वापर करून कशा पद्धतीनं ग्लुकोज तयार करते, ती रिॲक्शन प्रिपेअर करा. आणि त्यामध्ये कशा पद्धतीनं ऑक्सिजन मुक्त होतो आहे. सो ती रिॲक्शन प्रिपेअर करा. त्यात ऑक्सिडेशन कोणतं, रिडक्शन कोणतं, ते एक चांगलं प्रिपेअर करा. त्याच्यानंतर तुम्हाला जी क्लोरोफिलमध्ये दाखवलेली प्रक्रिया, डार्क रिॲक्शन आणि लाईट रिॲक्शन, त्याच्यामध्ये केल्विन सायकल काय आहे, केल्विन सायकलमधून ग्लुकोज कसा तयार होतो, किंवा लाईट रिॲक्शनमध्ये कशा पद्धतीनं ऑक्सिजन बाहेर पडतो. त्याच्यानंतर पहिल्या त्या रिॲक्शनमधून ATP आणि NADPH कशा पद्धतीनं दुसऱ्या डार्क रिॲक्शनला हे ऊर्जा प्रोव्हाइड करतात, कारण रात्री प्रकाश नसतो ना, ऊर्जा मग सकाळच्या प्रकाशापासून वापरलेली ऊर्जा रात्री प्रोव्हाइड केल्या जाते, मग ग्लुकोज तयार केला जातो. मग याच्यात ऑक्सिडेशन कोणती प्रक्रिया आहे, रिडक्शन कोणती प्रक्रिया आहे, बस तेवढाच पोर्शन प्रिपेअर करून जा. आणि जे फॅक्च्युअल विचारलेलं आहे की केल्विन सायकलमध्ये महत्त्वाची भूमिका कोण बजावते, तर त्याला रुबिस्को नावाचं विकर आहे, ते फक्त तेवढं पाठ करून ठेवा तुम्ही. याचा एक बेसिक अभ्यास करा. त्यानंतर वनस्पतीमधील प्रजनन, मग त्याच्यामध्ये अँड्रोसियम काय आहे, गायनोसियम काय आहे, पुंकेसर कोणते आहे, स्त्रीकेसर कोणते आहे, मग त्यामध्ये अँथेर काय असते, फिलामेंट काय असते. त्यानंतर जर गायनोसियम म्हटलं आपण, सो त्या गायनोसियममध्ये ते जे वरचं असते तुमचं त्याला स्टिग्मा म्हणतात. त्याच्यानंतर तुमचं खाली जाणारं स्टाईल असते आणि सर्वात खाली ओहरी असते. मग तिथं फलन कशा पद्धतीनं होते. पार्थेनोकार्पी काय असते, पार्थेनोकार्पी म्हणजे आपण जे सीडलेस फ्रूट तयार करतो ज्याच्यामध्ये ओहरीमध्ये फलन न होता तुमच्या त्या स्टिग्मावरती फलन होत असते, म्हणून अशा वनस्पतीपासून जे फळ तयार होते त्याला व्हर्जिन फ्रूट म्हणतात ते आयोगाने विचारलेलं आहे, बरोबर. सो त्याला पार्थेनोकार्पी ही संकल्पना वापरल्या जाते. कोणते फ्रूट्स ट्रू फ्रूट्स आहे, कोणते फ्रूट्स फॉल्स फ्रूट आहे. जे फ्रूट्स तुमच्या ओहरीपासून तयार होतात सो त्या फ्रूट्सला किंवा त्या फळांना ट्रू फ्रूट म्हटल्या जाते, आणि जे बाकीच्या अवयवांपासून तयार होतात सो त्यांना फॉल्स फ्रूट म्हटल्या जाते. मग त्याच्यामध्ये सफरचंद आहे फॉल्स फ्रूटमध्ये, त्याच्यानंतर तुमचं फॉल्स फ्रूटमध्ये परत तुमचं काजू एक येते त्याच्यामध्ये, त्यानंतर स्ट्रॉबेरी एक येते. मग ह्याचा तुम्हाला थोडासा अभ्यास करावा लागते, ते थोडंसं पाठांतर करावं लागतं एक्झामच्या दृष्टीनं. पुढे जाऊया. तुमचं हे वनस्पतीमधील प्रजनन आहे. त्याच्यानंतर वनस्पतीमधील महत्त्वाची संप्रेरके 3 प्रोमोटिंग हार्मोन्स आहेत, त्यामध्ये ऑक्झिन आहे, गिबरलिन आणि सायटोकिनिन आहे, आणि 2 इनिबिटिंग हार्मोन आहे, इथिलिन आणि ॲब्सिसिक ॲसिड. याच्यात ॲब्सिसिक ॲसिडवर प्रश्न येण्याच्या शक्यता जास्त असतात. झाला तुमचा वनस्पतीशास्त्राचा अभ्यास. लक्षात. सो वनस्पतीशास्त्राचा तुम्हाला एवढा अभ्यास करून जायचा आहे. त्यानंतर प्राणीशास्त्रामध्ये, सो प्राणीशास्त्रामध्ये वेगवेगळे फायलम्स दिलेले आहे. याचा लय सोपा अभ्यास आहे. सो त्याच्यामध्ये एक बेसिकपासून सुरुवात करायची. सो बेसिक आहे तुमचं पोरीफेरा, त्याचे एक्झाम्पल कोणकोणते आहे पुढे जाऊया आपण. त्यानंतर निडारिया किंवा त्याला सिलेंटराटा म्हणतात. त्यानंतर टिनोफोरा येतात. सो त्याच्यानंतर तुमचे प्लॅटीहेल्मेंथिस, ॲस्केलमेंथिस, त्याच्यानंतर ॲनेलिडा आहे, त्यानंतर आर्थ्रोपोडा आहे, मोलुस्का आहे, आणि इकॅनोडर्मॅटा आणि कॉर्डेटा आहे. आता हे करत असताना प्रिपेअर जे पोरीफेरा आहे आणि सर्वात शेवटचा कॉर्डेटा आहे, त्याच्यामध्ये सर्वात शेवटी मॅमल आणि त्याच्यातही शेवटी मानव आहे. तर इव्होल्यूशन होताना म्हणजे प्रिमिटिव्ह पासून तर ॲडव्हान्सपर्यंत, प्रिमिटिव्ह पासून जर ॲडव्हान्सपर्यंत आपण विचार करतो म्हटलं तर कशा कशा सिस्टीम विकसित होत गेलेल्या आहे. पहिले जे पोरीफेरा होते ते कशा पद्धतीनं फंक्शनिंग करायचे. आता एकदा फक्त ते खूप डिटेलमध्ये गेले होते. फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये तुम्हाला आर्किओसाइट्स विचारले होते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पेशी असतात विशेषीकृत, त्याला च्योॲनोसाइट्स म्हणतात, किंवा बाहेरून काम करणाऱ्या काही पेशी असतात त्यांना कॉलर पेशी असं म्हटलं जाते, त्याला पिनॅकोसाइट्स म्हणतात. म्हणजे सो ह्या ज्या सगळ्या पेशी आहे. आता मला नाही वाटत एकदा प्रश्न विचारला म्हणून तेवढ्या डिटेलमध्ये जाऊन अभ्यास करायची गरज आहे. पण ह्याच्यामध्ये ऑस्टिया काय असते, ऑस्क्युलम काय असते, त्याचे एक्झाम्पल कोणकोणते आहे, जसं की तुमचं ग्रॅटिया आहे, सायकॉन आहे किंवा कॅलिना आहे, ते एक्झाम्पल तुम्हाला पाठ करावे लागतील. आणि हे कशा पद्धतीनं म्हणजे समुद्राच्या तळावरती असतात आणि त्यांची रचना कशा पद्धतीनं पेशी असते. त्याच्यानंतर तुम्हाला तेही करावं लागते. पहा, सिलोमेट, सुडोसिलोमेट म्हणजे कोणते द्विस्तरीय प्राणी आहे आणि कोणते 3 स्तरीय प्राणी आहे. 3 स्तरीय प्राण्यांमध्ये पण कोणते सिलोमेट, असिलोमेट आहे आणि त्यांची सिमेट्री कशी असते. ह्या 3 गोष्टीचा जर अभ्यास केला तर पूर्ण फायलम्स मधला 50% अभ्यास झाला तुमचा.
आणि राहिलेला 50% आहे त्याच्यात इव्होल्युशननुसार अभ्यास करायचं की चेतासंस्था किंवा मेंदू पहिल्यांदा कोणात विकसित झाला, तर प्लाटीहेल्मिन्थिसमध्ये झाला. प्रजनन संस्था कोणामध्ये विकसित झाली पहिल्यांदा आणि ती कशी झाली, तर ती ॲस्कॅल्मेंथिसमध्ये झालेली आहे. पहिल्यांदा रक्ताभिसरण संस्था कोणामध्ये विकसित झाली, तर ॲनिलिडामध्ये झाली. मग ती कशी झाली, त्याच्यानंतर मग ह्या संस्था पुढे विकसित कशा होत गेल्या, सो त्याचा अभ्यास करायचा आहे. आता अभ्यास करत असताना आपण जसं म्हटलं होतं किंगडममध्ये फायलम असतात, त्याच्यात सगळे फायलम तर आपण डिस्कस करतोच, पण काही काही फायलम मधले क्लास आणि काही काही क्लासमधल्या ऑर्डर पण तुम्हाला डिस्कस करता म्हणजे माहीत असल्या पाहिजे. त्या खूप डिटेलमध्ये जाऊन माहीत नसल्या पाहिजे. फक्त तुम्हाला काय आहे, काही असे संघ आहे जे आकाराने खूप मोठे आहे. तुम्हाला जर विचारलं की सर्वात मोठा प्राण्यांचा संघ कोणता, तो कीटकांचा आहे. तर मग कीटकांच्या संघात फायलमचा तर अभ्यास करतोच आहे आपण, संधिपाद प्राणी ज्याला आपण आर्थ्रोपोड म्हणतो. पण त्या आर्थ्रोपोडमध्ये जाऊन तुम्हाला थोडेसे त्याचे क्लास प्रिपेअर करावे लागतात. जसं की त्याच्यामध्ये तुम्हाला ॲनिकोफोरा आहे, क्लास ॲनिकोफोरा, ज्याच्यामध्ये पेरिपेटस येतात. त्याच्यानंतर तुमचा क्लास ट्रिलोबिटा आहे जो आता लुप्त झालेला आहे पूर्णपणे. त्याच्यानंतर तुमचा नेक्स्ट क्लास आहे, त्याच्यामध्ये तुमचं ते विचारतात पहा, मेरिस्टोमॅटा म्हटल्या जाते, ज्यात एकदम जुने असणारे जीव येतात. त्याच्यानंतर आर्केनिडा आहे. त्यानंतर क्रस्टॅसिया आहे, ज्यात पाण्यातल्या आर्थ्रोपोड्स मिळतात, खेकडे वगैरे झिंगे वगैरे त्याच्यात येतात. आणि एक इन्सेक्टा नावाचा क्लास आहे. आता याच्यातला सर्वात मोठा क्लास इन्सेक्टा आहे, म्हणून त्याच्यातल्या थोड्याशा ऑर्डर पण तुम्हाला इन्सेक्टामधल्या प्रिपेअर कराव्या लागतात. जसं की तुम्हाला ब्लाटोडी विचारलं म्हणजे झुरळ होत असते. लिपिडोप्टेरा म्हणजे टेरा म्हणजे पंख, ज्याच्या पंखावरती लिपिडो म्हणजे रंगाचे डाग आहे, ते म्हणजे फुलपाखरू असते पहा. डायोप्टेरा म्हणजे 2 पंख असणारे, त्याच्यामध्ये मधमाशी तुमचं मोडते पहा. त्याच्यानंतर हेमिनोप्टेरा म्हणजे एकच पंख असणारे, जसं की सिकाडा आहे, ढेकून आहे, मावा तुडतुडे आहे, ते विचारतात परीक्षेत तुम्हाला. हेमिनोप्टेरा म्हणजे एकदम पातळ असणारा, पापुद्र्यासारखे पंख असणारे, सो ज्यामध्ये मुंगी मोडते आहे पा तुमची. सो मग हे असे विचारतात तुम्हाला त्याच्यात. तर त्या थोड्याशा ऑर्डर पण तुम्ही प्रिपेअर करणं अपेक्षित आहे. त्याच्या खोलात नाही जायचं, फक्त तुम्हाला इन्सेक्टाच्या ऑर्डर प्रिपेअर कराव्या लागतात, ज्या एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत. तसंच मोलुस्कामध्ये तुम्हाला फायलम मधले क्लास लक्षात ठेवावे लागतात, ऑर्डर नाही. जसं क्लास आहे सिफॅलोपोडा, सिफॅलो म्हणजे डोकं, पोडा म्हणजे पाय, ज्याच्या डोक्यावर पाय आहे, जसे ऑक्टोपस आहे, बरोबर. त्याच्यानंतर तुमचं त्याच्यामध्ये ती ही आहे पहा, ज्याला आपण म्हणजे सर्वात हुशार प्राणी म्हणतो, ज्याच्यामध्ये तुमचं त्याला हे म्हणतात पहा, माखली म्हणतात कोकणात, कोकणी भाषेमध्ये. स्क्विड त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात पहा, स्क्विड किंवा कटल फिश त्याला म्हटल्या जाते, बरोबर. नॉस्ट्रिल आहे त्याच्यामध्ये. गॅस्ट्रोपोडा म्हणजे पोटात पाय असणारे आहे, ज्याच्यामध्ये तुमची गोगलगाय मोडते पोटात पाय असणाऱ्यांमध्ये. त्याच्यामध्ये त्याला डोरिस म्हणतात पहा, समुद्री लिंबू. त्याच्यानंतर ॲप्लिशिया समुद्री ससा असं त्याला म्हटल्या जाते. त्यानंतर लिमॅक्स आहे. सो हे सगळे काय आहे, पोटात पाय असणारे आहे. त्याच्यानंतर बायव्हाल्युयामध्ये शिंपले येतात पहा, म्हणजे ज्यांच्यावरती कवच असते कॅल्शियम कार्बोनेटचं, ते पण विचारतात तुम्हाला. त्याच्यानंतर खनित्रपाद आहे, त्याला आपण त्याला खनित्रपाद म्हणजे ज्याच्यामध्ये समुद्रामध्ये ते काय करतात, खोदकाम करून त्या ठिकाणी घरं बनवतात स्वतःचे आणि त्यात जाऊन रुतून बसतात. त्यामध्ये डेंटॅलियम आणि कॅडुलस आहे, बरोबर. सो असे जे वेगवेगळे त्याच्यामध्ये येतात, ॲम्फिन्युरा आहे क्लास. सो हे क्लास तुम्हाला त्याच्यामध्ये प्रिपेअर करावे लागतात. आणि मोलुस्कावरती राज्यसेवेने पण विचारले आणि कंबाईनने पण विचारलेले आहे. त्याच्यानंतर कॉर्डेटाचा पण डिटेलमध्ये अभ्यास करावा लागतो, पृष्ठवंशीय प्राणी कॉर्डेटा. त्याच्यानंतर आणखी एक इकायनोडर्मॅटाचे पण क्लास प्रिपेअर करावे लागतात तुम्हाला. ओफियुरायडिया, त्याच्यामध्ये वेगवेगळे क्लास पडतात पहा. ओफियुरायडिया आहे, आर्केनॉइडिया आहे, त्याच्यानंतर होलोथोरायडिया आहे, त्याच्यामध्ये सी ककुंबर येते. म्हणजे असे जे सगळे त्याच्यामधले वेगवेगळे सब क्लास आहेत किंवा क्लास आहेत, म्हणजे फायलममध्ये क्लास आहेत. सो ते क्लास प्रिपेअर करावे लागतात, ते विचारतात परीक्षेत. म्हणजे क्लास लेवलला जाऊन कोणाकोणाचा अभ्यास करायचा आहे तुम्हाला बेसिकली, तर कीटकांचा करायचा आहे. त्यानंतर तुमच्या मोलुस्काचा करायचा आहे. त्याच्यानंतर तुमच्या इकायनोडर्मॅटाचा करायचा आहे आणि कॉर्डेटाचा करायचा आहे. आता कॉर्डेटामध्ये गेल्यानंतर हा पण एक महत्त्वाचा संघ आहे, त्याच्यामध्ये फायलम, क्लास आणि ऑर्डर पण प्रिपेअर करावे लागतात. जसं की त्यांनी पायसेस म्हणजे मत्स्यवर्ग जो आहे त्याच्यामध्ये 3 ऑर्डर असतात पहा. त्याच्यातल्या 2 ऑर्डर महत्त्वाचे आहे, कारण प्लॅकोडर्मी लुप्त झालेले आहेत आता. तर कॉन्ट्रिक्टायसिस माशावरती खूपदा प्रश्न आलेले आहे, ज्याला आपण अस्थिमय आणि कास्थिमय. अस्थिमय म्हणजे मृदू हाडं असणारे, सो जसे आपल्या जॉईंट्समध्ये असतात एकदम मृदू हाडं, किंवा लेग पीस खाताना अनेकांनी ते वरचं कवच खाल्लं असेल पहा, सो त्याला कार्टिलिजिनियस फिश म्हटल्या जाते पहा. सो मग त्याच्यावरती खूप प्रश्न विचारले, मग ते कसे असतात, त्यांचं तोंड खाली असते का, त्यांना श्वास घेण्यासाठी गिल्स असतात, मग इथं फॅरेंजियल स्लिट असतात का, की दुसरं काही असतं त्याच्यामध्ये आणखी, मग सगळं विचारलं. अंगावरती खवले असतात का त्यांच्या, याच्यामध्ये डिटेल. मग ते अंडीच देतात की मग अंडीसोबत हे पण देतात, पिल्लांना पण जन्म देतात, कारण काही शार्क आहेत पिल्लांना जन्म देतात. मग त्याच्यामध्ये ते कॉन्ट्रिक्टायसिसमध्ये लय खोलात गेले आणि त्याचे एक्झाम्पल ज्याच्यामध्ये डॉग फिश आहे, शार्क आहेत, बरोबर, सॉरी
याच्यामध्ये डॉगफिश आहे, शार्क आहेत, त्याच्यानंतर तुमचं त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक रे आहे, त्याच्यामध्ये स्टिंग रे आहे, त्याच्यामध्ये हे खूपदा विचारले परीक्षेत. आणि दुसरे असतात ऑस्टिकथायसिस म्हणजे हाडांसारखे काटे असणारे मासे. मग त्याच्यात पॉम्फ्रेट आहे किंवा गोड्या पाण्यात सापडणारे कटला मासा आहे पहा, त्याच्यानंतर तुमचे रोहू मासा आहे, त्याच्यानंतर तुमचं तिलापिया मासा आहे. मग हे सगळे विचारतात तुम्हाला. त्याच्यामध्ये महाशीर मासा आहे. मग हे गोड्या पाण्यात सापडणारे सगळे, मांगूर आहे हे गोड्या पाण्यात सापडणारे सगळे. आणि खाऱ्या पाण्यात सापडणारे मग ह्याच्यामध्ये तुमचं बोंबील येते, ज्याला बॉम्बे डक म्हटल्या जाते, बोंबील म्हटल्या जाते, सुरमई म्हटल्या जाते, पॉम्फ्रेट म्हटल्या जाते. मग ते मासे त्याच्यामध्ये येतात. कशामध्ये? ऑस्टिकथायसिसमध्ये, म्हणजे ज्याच्यामध्ये हाडं असणारे काटे आहेत म्हणजे. सो याच्यात डिटेलमध्ये गेलेले आहे. ॲम्फिबियनच्या पण तुम्हाला ऑर्डर करावे लागतात, जसं की ऑर्डर ॲनुरा आहे, ज्याला ॲनुरा म्हणजे शेफ्टी, न्यूरा म्हणजे शेफ्टी, म्हणजे नसणे, शेफ्टी नसणारे ॲम्फिबियन कोणते आहेत? तर बेडूक आहे. सो त्याच्यानंतर ॲपोडा आहे, पोडा म्हणजे पाय, ॲपोडा म्हणजे नसणारे, त्याच्यात सिसिलियन येते. आणि युरोडेला त्याच्यामध्ये आहे, ज्याच्यामध्ये तुमचे मग सॅलमेंडर्स येतात. मग हे पण डिटेलमध्ये आयोगाने विचारलेले आहे. रेप्टाईल्समध्ये पण तुम्हाला ऑर्डर्स पाठ कराव्या लागतात, बरोबर, कारण रिंकोसेफिलॉनमध्ये जो तुतारा येतो त्याच्यावरती खूपदा विचारलेले आहे रेप्टाईल्स. मग हे अंडी देतात का? तर मग देतात तर कसे देतात? मग ह्यांचं शरीर स्ट्रक्चर कसं असते, त्वचाही त्याची हे असते का, असं डिटेलमध्ये जाऊन विचारलेलं आहे. श्वास घ्यायला लंग्स असतात का? मग कशाच्या माध्यमातून श्वास घेतात? पाण्यात राहतात तर मग कशा पद्धतीनं ते वर्क करतात? त्यांचं हृदय किती चेंबरचं आहे, कोल्ड ब्लडेड आहे, वॉर्म ब्लडेड आहे, याच्यामध्ये डिटेलमध्ये जातात ते. मग त्याच्या वेगवेगळे क्लास आहेत त्याच्यामधले, जसं की क्लास तुमचा त्याच्यामध्ये एक रिंकोसेफिलॉन आहे म्हणजे डोक्यावर तुरा असणारा. सो ज्याला लिव्हिंग फोसाईल पण म्हटलं जाते, तुतारा नावाचा प्राणी. याच्यावर 2दा प्रश्न आयोगाने मागच्या 5 वर्षात विचारलेला तुतारावरती. सो ते तुम्हाला करावं लागते. सो त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये चेलोनिया आहे, ज्याच्यात कासव येतात सगळे, कासव आणि टॉर्टाईज दोन्ही येतात त्याच्यामध्ये, टर्टल आणि टॉर्टाईज दोन्ही येतात. त्याच्यानंतर जे लिझार्ड येतात सगळ्या, सो त्याच्यामध्ये त्यांचा बरंच काहीतरी नाव आहे त्या क्लासचं, त्याच्यामध्ये सगळ्या लिझार्ड मोडतात तुमच्या, आणि साप पण त्याच याच्यामध्ये मोडतात. आणि एक गट आहे त्याला क्रोकोडाइलिया, क्लास क्रोकोडाइलिया म्हटल्या जाते. सो त्या क्रोकोडाइलियामध्ये सर्व क्रोकोडाईल, ॲलिगेटर, ते नाव पण माहीत पाहिजे. क्रोकोडाईल वेगळा असतो, त्याच्यामध्ये मगर वेगळी असते, ॲलिगेटर वेगळं असते, केमेन वेगळं असते, घरियाल वेगळं असते. कारण ते काय करतात, ग्रुप्सच्या ग्रुप्सच देतात परीक्षेत तुम्हाला, आणि ऑडमॅन आउट विचारायला लावतात. तर त्यातले काही नावं आपल्याला माहीतच नसतात, जसं केमेन नाव आलं, घरियाल नाव आलं, तर काय होतं याच्यामध्ये, जे टिपिकल कंबाईनचा अभ्यास करणारे पोरं आहे त्यांना हमखास फटका बसतो म्हणजे. सो मग हे केमेन, घरियाल हे सगळे मगरीचे प्रकार आहेत म्हणजे, जे क्रोकोडाईल या क्लासमध्ये येतात. मग ते तुम्हाला करावे लागतात सगळे प्रिपेअर, नाव पाठ करावे लागतात ते. त्यानंतर पक्षी याच्यामध्ये काय येतात, त्याच्यातले पण वेगवेगळे क्लास आहेत पक्ष्यांमध्ये पण, सो ते करावे लागतात. मॅमल्समध्ये पण, आता मॅमल्समध्ये लक्षात घ्या तुम्हाला क्लास मॅमल्समध्ये ऑर्डर पण तुम्हाला करावे लागतात काही प्रिपेअर. जसा की आर्टिओडक्ट्याला आहे, म्हणजे त्याला समखुरी म्हणतात म्हणजे, पण ते परीक्षेत समखुरी देत नाही, आर्टिओडक्ट्याला देतात. म्हणजे त्याच्यामध्ये तुमचे 2 खुरं असणारे येतात पहा, त्याच्यामध्ये डुक्कर आहे, गाय आहे, म्हैस आहे, हरणं आहेत, त्याच्यामध्ये जिराफ आहेत, सगळं आलं त्याच्यामध्ये. त्यानंतर पेरिसोडक्ट्याला आहे, ज्यामध्ये विषम खुरी आहे, विषम म्हणजे 1 किंवा 3 खुरं असतात त्यांना, किंवा 5 खुरं असतात, ज्यामध्ये गेंडा आहे पहा, घोडा आहे, गाढव आहे, त्याच्यामध्ये झेब्रा आहे, ते सगळे येतात विषमखुरीमध्ये. त्याच्यानंतर तुमचं ऑर्डर सिटेसी आहे, ज्याच्यामध्ये पाण्यात राहणारे मॅमल्स आहेत, त्याच्यामध्ये तुमची पानगाय आहे, त्याच्यानंतर तुमचं डॉल्फिन आहे. सो त्याच्यानंतर व्हेल मासा आहे, ते पण तुम्हाला डिटेलमध्ये करावं लागतं पहा, कोणकोणते येतात, पाठ करावं लागते फक्त त्यात. चिरोप्टेरा म्हणजे उडणारे येतात, टेरा म्हणजे पंख, मगाशी सांगितल्याप्रमाणे उडणारे सगळे येतात, त्याच्यात वटवागळे येतात पहा त्याच्यामध्ये. त्यानंतर रोडेन्शियामध्ये कुरतडणारे उंदरांसारखे येतात पहा. सो हे जे आहे प्रोबोसेडियामध्ये मग सगळे हत्ती येतात त्याच्यामध्ये. सो ते तुम्हाला त्याच्यात मॅमल्समध्ये ऑर्डर कराव्या लागतात म्हणजे. सो एवढा अभ्यास तुम्हाला प्राणीशास्त्रामध्ये करावा लागतो. आरोग्यशास्त्र एकदम सोपं आहे. सो मानवी शरीराला कार्बोदके, मग त्यामध्ये पॉलिकार्बोहायड्रेट्स कोणते असतात, त्याच्यामध्ये पॉलिसॅक्राइड्स काय असतात, डायसॅक्राइड्स काय असतात, मोनोसॅक्राइड्स काय असतात, त्याचं वैशिष्ट्य काय काय, फंक्शन काय काय, किती किती ऊर्जा देतात, प्रथिनाच्या अभावामुळे होणारे आजार, तसंच मेद, कोणते मेद शरीरासाठी घातक आहे, बरोबर. सो त्याच्यात HDL, हेवी डेन्सिटी लिपोप्रोटीन, हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन, लो डेन्सिटी लिपोप्रोटीन्स काय असतात. सो मेद आपल्याला किती ऊर्जा देत असतात, सगळी माहिती महत्त्वाची आहे. जीवनसत्व म्हणजे तुमचे के, जे पाण्यात मेदात विरघळणारे आहे त्याची माहिती, मग त्याचं रासायनिक नाव काय, त्याच्या अभावामुळे कोणकोणते रोग होतात, ब जीवनसत्वाच्या अभावामुळे, ड जीवनसत्वाच्या अभावामुळे. आजकाल ते डिटेलमध्ये जाऊन विचारायला लागलेले आहे. अँटीऑक्सिडंट जीवनसत्व कशाला म्हणतात, ईला म्हणतात. आधी विचारायचे वांसपणा विरोधी जीवनसत्व, पोरं ई मारायचे, खुश होऊन जायचे. आता ते अँटीऑक्सिडंट विचारतात. रक्त गोठ्याला मदत करणारं जीवनसत्व के आहे ते विचारतात. झिरोडर्मा किंवा झिरपथॅल्मिया नावाचा आजार कशामुळे होतो, तर अजीवनसत्वामुळे. त्याचा थोडासा डिटेलमध्ये जाऊन जीवनसत्वाचा अभ्यास करावा लागणार. मग त्याच्यामध्ये बीटा कॉम्प्लेक्स आहे, त्याच्यामध्ये
B1 B2 ह्यांचे नावं आहे. B1 म्हणजे थायामिन असते, B2 म्हणजे रायबोक्लेविन असते, B3 म्हणजे नायसिन असते, B5 म्हणजे पेंटाथोनिक ॲसिड असते, B6 म्हणजे बायरोडॉक्झिन असते, B7 म्हणजे फॉलिक ॲसिड असते आणि B12 सर्वात महत्त्वाचं आहे. सो ते म्हणजे सायनोकोब्लेमाइन, कारण त्याच्यात कोबाल्ट असते आणि ते जर कमी झालं तर तुम्हाला मेगालोब्लास्टिक ॲनिमिया होत असतो. मग हे असे जे टिपिकल प्रश्न आहे जे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जातात म्हणजे. आणि खनिज तेवढे महत्त्वाचे नाही आहे, आला तरी सोपा प्रश्न येतो, सुटून जातात ते. मानवी रोग जे आहे, सो जसं की आता विषाणूमुळे होणारे वेगवेगळे आजार आहे, मिझल्स आहे, मम्स आहे, कोरोना आहे, सो ते विचारतात तुम्हाला. त्याच्यात रुबेला आहे, त्याच्यानंतर तुमचं रेबीज नावाचा आजार आहे, डेंग्यू नावाचा आजार आहे, चिकनगुनिया नावाचा आजार आहे. मग तो कसा होतो विषाणूंमुळे, विषाणूंची रचना, याचं एक यूट्यूबला लेक्चर आहे स्पेशली विषाणूच्या रचनेवरती, ते एकदा बघून घ्या. त्याच्यानंतर जीवाणूमुळे होणारे आजार, मग त्याच्यामध्ये घटसर्प आहे, डांगा खोकला आहे, धनुर्वात आहे, त्याच्यानंतर कुष्ठरोग नावाचा आजार आहे, त्याच्यावरच्या लसी पण विचारतात. क्षयरोगावरती जसं BCG लस दिल्या जाते पहा तुमची, त्यानंतर DPT डिप्थेरिया पर्टुसिस टिटॅनससाठी दिल्या जाते DPT नावाची लस. त्याच्यानंतर कुष्ठरोगावर लसच उपलब्ध नाही आहे आत्तापर्यंत. मग हा डेटा तुम्हाला याच्यामध्ये विचारतात. आणि आधी काय केलं जायचं, आजकाल ते काय करतायत, आजारावरती म्हणजे आता जसं तोंडाने दिल्या जाणारी लस सालची लस असते, मग पोलिओ जो आहे तो विषाणूमुळे होणारा आजार आहे, मग यात कोणती लस दिल्या जाते, तोंडाने कोणती दिल्या जाते, डायरेक्ट इंजेक्शनच्या माध्यमातून कोणती लस देतात, सॅबिनची लस ही तोंडाने दिल्या जाते, सालची लस इंजेक्शनने दिल्या जाते, असे पण आजकाल ते प्रश्न विचारायला लागलेले आहेत. आजकाल समजा आता प्रोटोझोअनचा आधी जीवामुळे होणारा आजार आहे, जसं मलेरिया आहे, प्लाझ्मोडियम नावाच्या प्रोटोझोआमुळे होतं. आधी ते विचारायचे ॲनाफिलस डासाच्या मादीमुळे होतं, सोपे विचारायचे. आता ते खोलात चालले, मग ते नेमकं कशावर अटॅक करतो प्लाझ्मोडियम, मग प्लाझ्मोडियम कोणत्या आदिजीव गटामध्ये येतो, येतं लक्षात, फ्लॅगेलममध्ये येतो पहा, त्याला फ्लॅगेला असतात लांब लांब, त्याला झूस्पोर म्हणतात, त्याच्यामध्ये मोडतो, फ्लॅगेनममध्ये नाही मोडत, तो झूस्पोरमध्ये मोडतो, कारण तो स्पोर्स देतो पहा, त्या माध्यमातून प्रजनन होत असते त्याचं. सो त्यामुळं प्लाझ्मोडियम. त्याच्यानंतर तो नेमकं कशावर अटॅक करतो, तर हिमोग्लोबिनवरती. त्याच्यापासून कोणता, तर हिमोझोईन तयार होतो, त्यामुळे आपल्याला थंडी वाजते. मग त्याचा इन्क्युबेशन पिरियड किती असतो बॉडीमध्ये, कधी डास चावल्यानंतर तुम्हाला मलेरिया होतो, मग त्याच्यापासून वाचण्यासाठी कोणतं औषध घ्यावं लागते, ते कोणत्या वनस्पतीपासून तयार होते, सिंकोना नावाच्या वनस्पतीपासून क्विनाईन नावाचं औषध तयार केलं जाते, किंवा त्याला लॅबोरेटरीमध्ये क्लोरोक्विनिन असं म्हणतात, म्हणजे तयार केल्यानंतर त्याला मॉडिफाय केल्यानंतर. सो ते डिटेलमध्ये जाऊन तुम्हाला असं विचारतात. जसं कृमीमुळे होणारे काही हत्तीपायसारखे आजार आहे पहा, ते विचारले जातात, किंवा जंतावर प्रश्न विचारले जातात तुम्हाला. कवकांमुळे मग अशी खास खरूज, नायटा, गजकर्ण, त्याच्यामध्ये स्पेशली ॲथलेट फूट आणि धोबी टॅच किंवा त्याला धोबी इच म्हणतात म्हणजे, सो ते विचारले जाते तुम्हाला कवकांशी रिलेटेड. सो असे आजार. त्याच्यानंतर काही असे आजार असतात हे संसर्गजन्य आहे, काही असंसर्गजन्य असतात. मग डायबिटीज तर कसा होत असतो एक्झॅक्टली डायबिटीज, किंवा मग याच्यामध्ये विषाणूजन्य एड्स आहे, तो त्याला डिटेलमध्ये प्रिपेअर करावं लागतं एड्सला. त्याच्यानंतर असंसर्गजन्यमध्ये डायबिटीज आणि कॅन्सरबद्दल ते डिटेल जाऊन विचारतात. काही जेनेटिकली हे आहेत, म्हणजे क्रोमोझोमल डिसीज आहे, जे एक्स क्रोमोझोमला होतात, म्हणजे ज्याची बाधा सहसा पुरुषांना होते, जसं रंगांधळेपणा आहे, हिमोफोलिया नावाचा आजार आहे. त्याच्यानंतर ब्लडला होणारा थॅलेसेमिया नावाचा आजार काय असतो, हिमॅच्युरिया काय असते त्याच्यामध्ये. त्यानंतर काही सिंड्रोम्स आहेत, ज्याला टर्नर सिंड्रोम म्हणतो आपण, डाऊन सिंड्रोम म्हणतो, क्लीन फिल्टर सिंड्रोम म्हणतो, हे सिंड्रोम पण परीक्षेत विचारतात. बस एवढं मी सांगतोय, जेवढं केलं ना तुम्ही, तर तुमचं पूर्ण आरोग्यशास्त्र निपटून जाते त्याच्यामध्ये. हे जरी तुम्हाला असं खूप सांगितल्यासारखं वाटत असेल, पण ह्याच्याबद्दल हार्डली पुस्तकामध्ये 3-3, 4-4 ओळीत अभ्यास होऊन जातो, पण ते तुम्हाला करावं लागते, ते विचारतात परीक्षेमध्ये. पुढे जाऊया. आता आहे भौतिकशास्त्र. सो भौतिकशास्त्रामध्ये लक्षात घ्या, हा जो सेगमेंट तुम्हाला दिसतो याच्यावर सहसा 2 प्रश्न आणि ह्या खालच्या 3 टॉपिकवर 3 प्रश्न येतात. त्याच्यामुळे तुम्हाला हे प्रिपेअर करावं लागते. वेगवेगळ्या एंटिटी असतात, जसं की प्रकाशाचं युनिट आहे कॅन्डेला, ते कॅन्डेलामध्ये मोजतात प्रकाश, किंवा तुमचं एखादं असल करंट आहे, विद्युतधारा आहे, ॲम्पियरमध्ये मोजतात. रेजिस्टन्स आहे, रोध आहे, जो तुमच्या ह्याच्यामध्ये मोजला जातो, त्याला रोधाला कुठलं हे म्हणतात, त्याला ओहम म्हणतात, म्हणजे त्याच्यामध्ये मोजला जातो तुमचा. किंवा कुलोंब आहे, त्याच्यामध्ये चार्ज मोजला जातो. तर मग असे युनिट आणि त्यापैकी सदिश अदिश राशी कोणकोणत्या आहे, बरोबर. त्याच्यानंतर मग अंतर्विस्थापनामध्ये काय फरक आहे, त्याच्यापासून तयार होणारे वेग आणि चाल, हे काही नाही, हे अर्ध्या तासाचा अभ्यास आहे बरं का. त्याच्यापासून अंतरचाल कशी, अंतर्विस्थापन, त्याच्यामध्ये काय फरक आहे, त्याच्यापासून वेग चाल कशी तयार होते, आणि यापासून त्वरण कसं तयार होत असते. त्याच्यानंतर बल काय आहे, कार्य काय आहे, शक्ती काय आहे, दाब काय आहे. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. त्याचे प्रकार कोणकोणते आहे बलाचे, गुरुत्व बल आहे, त्यानंतर आण्विक बल आहे, मग यातलं क्षीण बल कोणतं आणि स्ट्रॉंग बल कोणतं ते पण विचारतात परीक्षेत तुम्हाला. कधी कधी बल, त्याच्यानंतर कार्य तुम्हाला विचारतात, म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, म्हणजे केलेल्या बलानुसार झालेलं विस्थापन म्हणजेच तुमचं कार्य असते.
कार्य म्हणजेच तुमची ऊर्जा असते, इथं लिहिलेलं नाही मी, जेवढं कार्य आपण करतो तेवढीच आपल्यामध्ये ऊर्जा असते. मग ऊर्जेचे प्रकार कोणकोणते आहे, गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा परीक्षेत विचारतात. त्याचे युनिट कोणकोणते आहे, जे कार्याचं युनिट आहे तेच ऊर्जेचं युनिट आहे. मग ऊर्जेचं जूल आणि कॅलरीमध्ये काय डिफरन्स आहे ते विचारतात परीक्षेत. त्याच्यानंतर बलमध्ये न्यूटन SI सिस्टीममध्ये आणि अर्ग CGS सिस्टीममध्ये काय डिफरन्स आहे विचारतात. कार्य करण्याच्या दरात शक्ती म्हणतात पहा, तर मग त्याच्यात शक्ती कशामध्ये मोजतात, वॅटमध्ये मोजतात. त्याच्यानंतर शक्ती म्हणजे तुम्हाला ते 1 हॉर्स पॉवर म्हणजे 746 वॅट असतात, ते तुम्हाला माहीत पाहिजे. दाब कशा पद्धतीनं फंक्शन करतो, फोर्स अपॉन एरिया म्हणजे तुमचा दाब असतो. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम असतो पहा, घनता तुम्हाला माहीत पाहिजे. म्हणजे गोष्टी पाण्यात का बरं तरंगतात, तर पोरांना वाटते हलक्या वस्तू तरंगतात आणि जड वस्तू बुडतात, असं नाही आहे. अशाने मग मोठे मोठे जहाज बुडाले असते आणि 1 रुपयाचा कॉईन तरंगला असता, पण तसं होत नाही. 1 रुपयाचा कॉईन बुडतो, टनाचे जहाज तरंगतात. का बरं, कारण घनतेमुळं, कारण त्यांची घनता कमी असते. मग घनता कशी असते, तर मास अपॉन व्हॉल्यूम असते. पृष्ठताण काय असतो, म्हणजे वॉटर मॉलिक्युल्समध्ये जे कोहेसिव्ह फोर्स असतो त्यामुळं वर जी एक लेअर तयार होते पृष्ठताणाची, याच्यावर पण परीक्षेत प्रश्न विचारतात. केशिकत्व म्हणजे पाणी एखाद्या केशिकासारख्या म्हणजे बारीक नळीमध्ये ऑटोमॅटिक वर चढायला लागते, तर ते केशिकत्व तत्व काय आहे, ते दिव्याच्या वातीमध्ये कशा पद्धतीनं फंक्शन करते, कपड्यामध्ये लागलेला डाग कशा पद्धतीनं पसरतो, टिश्यू पेपरमध्ये कशा पद्धतीनं, किंवा झाडामध्ये ते मुळं जे पाणी वर नेतात पहा, त्याच्यात केशिकत्व कसं आहे ते थोडंसं वाचून घ्यावं लागतं तुम्हाला. त्याच्यानंतर न्यूटनचे गतिविषयक नियम आहेत, ते 3 करून घ्यायचे, झाला तुमचा. आता हे दिसायला जरी हे दिसत असला तर एक दिवस जर बसलेत तर एक 6-7 तासात तर सगळं निपटून जाते तुमचं, हे बेस्ट ऑफ द बेस्ट. आणि मग एक टॉपिक महत्त्वाचा आहे त्याच्यात, मग दोन्हीचा डिटेलमध्ये अभ्यास पाहिजे. आता आपण म्हटलं शरीरशास्त्र तुम्हाला सिलेबसला नाही आहे, पण तुम्हाला कानावरती प्रश्न येऊ शकतो ध्वनीच्या माध्यमातून. तसं प्रकाश नावाचा टॉपिक करताना तुम्हाला डोळा आणि विद्युत चुंबकीय पट्टा जो आहे प्रकाशासोबत येतो, त्यामध्ये मग तुमचे एकदम सुरुवातीला असणारे तुमचे कुठल्या वेव्ह म्हणतात त्याला, रेडिओ व्हेव्ज आहे, त्यानंतर मायक्रोव्हेव्ज आहे, त्यानंतर तुमचे अल्ट्राव्हायलेट रेज आहेत, इन्फ्रारेड रेज आहे, त्यानंतर तुमचे व्हिजिबल रे आहे, व्हिजिबल रे नंतर तुमचे अल्ट्राव्हायलेट आहे, त्यानंतर एक्स रे आहे, शेवटी मग गामा रे आहे. मग गामा रे कशा पद्धतीनं फंक्शन करतात, त्यांची वेव्हलेंथ सर्वात कमी असते आणि फ्रिक्वेन्सी सर्वात जास्त असते. मग त्याचे काय काय बेनिफिट्स आहेत, त्याचे काय काय ॲप्लिकेशन्स आहे, जे तुमचे रेडिओ लहरी असतात पहा, सो त्याची ॲम्प्लिट्यूड खूप जास्त असतो आणि त्याची फ्रिक्वेन्सी फार कमी असते. फ्रिक्वेन्सी कमी असल्यामुळे ह्यांच्यात ऊर्जा कमी असते. मग ऊर्जा कमी असल्यामुळं आणि ॲम्प्लिट्यूड जास्त असल्यामुळे ते लांब जातात विदाऊट डिस्टर्बन्सेस. मग त्याचे काय काय फंक्शन्स आहे, मायक्रोवेव्हचे कोणकोणते आहे, व्हिजिबलचे कोणते आहे, अल्ट्राव्हायलेटचे कोणते आहे, मग ते तुम्हाला करावे लागतात प्रकाशमध्ये डिटेलमध्ये जाऊन. त्याच्यानंतर विद्युतधारा तुम्हाला विचारतात, कधी कधी विद्युतधारेवर गणित पण विचारतात, म्हणजे जे रेजिस्टन्स इन पॅरलल, रेजिस्टन्स इन सिरीज ते डिटेलमध्ये करावं लागते. विद्युतधारामध्ये पहिल्यांदा त्या संकल्पना क्लिअर करायच्या, चार्ज म्हणजे काय, त्याच्यानंतर करंट म्हणजे काय, त्याच्यानंतर विद्युत सर्किटमधून करंट कसा वाहतो, इलेक्ट्रॉनची दिशा कशी असते, त्याच्यावरून पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्होल्टेज कसं असते, रेजिस्टन्स कशा पद्धतीनं वर्क करतो, त्याचा फॉर्म्युला, जूल्स लॉ, रेजिस्टन्स इन पॅरलल, रेजिस्टन्स इन सिरीज, झाला तुमचा विद्युतधारा नावाचा टॉपिक. सो तेवढं तुम्हाला प्रिपेअर करावं लागते. आता याच्यात खूप दिलेलं आहे, अंतर्वक्र भिंग, बहिर्वक्र भिंग, त्याचे तुम्ही फक्त ॲप्लिकेशन करून ठेवा. मग ते पोरं काय करतात, खूप डिटेलमध्ये जातात. मग तो प्रकाश पडल्यानंतर प्रतिमा उलटी होते की सुलटी होते, काहीच करायची गरज नाही एवढ्या डिटेलमध्ये जाऊन, कारण आलाही प्रश्न तर सुटत नाही अशा याच्यामध्ये. ते परवडत पण नाही प्रिपेअर करायला. ते एक बेसिक प्रकाशाचे जे गुणधर्म आहे, परावर्तन, अपवर्तन, त्याचे ॲप्लिकेशन काय काय आहे, त्याच्यानंतर तुमचं डिस्पर्शन नावाचा गुणधर्म आहे आणि स्कॅटरिंग नावाचा गुणधर्म आहे, ते डिटेलमध्ये करायचं. एक अकोमोडेशनचा फॉर्म्युला माहीत पाहिजे आणि डोळ्याचं स्ट्रक्चर आणि त्याला होणारे आजार पण तुम्हाला माहीत पाहिजे. मला वाटते 22च्या काहीतरी पेपरमध्ये डोळ्यावर प्रश्न विचारलेला आहे त्यांनी, केवल निकटदृष्टिता, केवल दूरदृष्टिता, अबिंदुकता, मग ते तुम्हाला डोळ्याशी रिलेटेड प्रिपरेशन करून जावं लागते. रेटिना काय आहे, इमेज कशी तयार होत असते, मेंदूद्वारे कशी आकलित केल्या जाते, ते सगळं याच्यात करावं लागते तुम्हाला. आणि सर्वात शेवटी म्हणजे रसायनशास्त्र. सो रसायनशास्त्रामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाचं अणु आणि त्याची रचना, मग त्याच्या थेरीज आहे, म्हणजे एकदम इसवी सनाच्या पूर्वी म्हणावं लागेल आपल्याला. त्याच्यामध्ये तुमचे 2 जण आहे, त्याच्यामध्ये तुमचे एक डेमोक्रेटिस होता आणि आपले महर्षी कनाद होते, त्यांची थोडीशी माहिती आहे. पण इसवी सनाच्या नंतर डायरेक्ट 1-1.5 वर्षानंतर पहिल्यांदा 1803 मध्ये जॉन डाल्टन यांनी अणुसिद्धांत मांडलेला आहे. मग त्यात जे थॉम्सननी काय मॉडिफिकेशन केले, रुदरफोर्डनी काय मॉडिफिकेशन केले, निल्स बोहरनी काय मॉडिफिकेशन केले, तिथं जाऊन थांबायचं. पार्ट एक स्क्वॉड्रिंजर, मॅक्स प्लँक ते करत बसायचं नाही, एवढं ते परवडत नाही करायला. तिथपर्यंत जाऊन थांबायचं. पुस्तकवाल्याने उगा फापट पसारा दिला, त्यांना थोडी द्यायची आहे ही एक्झाम. सो त्याच्यामुळं आणि त्याच्यावरची आधारित अणुअंक काय असतो,
त्याच्यानंतर 20 अणुअंक पहिले ते तुम्हाला पाठच असले पाहिजे. अणुअंक 1 म्हणजे हायड्रोजन असते, त्यानंतर हायड्रोजन नंतर हेलियम असते, हेलियम नंतर 3 अणुअंक म्हणजे असं क्रमाने लिथियम आहे, लिथियम नंतर बेरिलियम आहे, मग बोरॉन आहे, 6 म्हणजे कार्बन असते, 7 म्हणजे नायट्रोजन असते, 8 म्हणजे ऑक्सिजन असते तुमचं, 9 म्हणजे फ्लोरीन असते, त्याच्यानंतर 10 म्हणजे निऑन असते, 11 म्हणजे तुमचं सोडियम असते, 12 म्हणजे असं तुम्हाला ते करत जावं लागते, 12 म्हणजे तुमचं मॅग्नेशियम आहे, त्याच्यानंतर 13 म्हणजे असं तुम्हाला ते क्रमाने 20 पर्यंत तुम्हाला पाठ करत न्यायचे येते. आणि त्यांचे वस्तुमान. मग अणुअंक काय असते तर प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या, आणि प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या जी केंद्रकात असते ती म्हणजे अणुवस्तुमान आहे. आणि याच्यावर आधारित ह्या 3 संकल्पना आहे. आयसोबार्स, आयसोटोप्स नावाची संकल्पना आहे. यात काय असतात तुमचे अणुवस्तुमानांक भिन्न भिन्न असतात, अणुअंक सारखे असतात. याच्यात आयसोबार्समध्ये तुमचे त्याला समभार म्हणतात. सो याच्यामध्ये अणुवस्तुमानांक सारखे असतात, अणुअंक भिन्न भिन्न असतात. त्याच्यानंतर याच्यामध्ये तुमचे अणुअंक सारखे असतात, याच्यात अणुअंक भिन्न असतात. आणि आयसोटोन्स म्हणजे याच्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या सारखी असते. मग याच्यानंतर हे शिकल्यानंतर मग हे कशा पद्धतीनं आयनिक बंध तयार करतात. समजा मग सोडियम आला, त्याच्या बाह्यतम कक्षेत एकच इलेक्ट्रॉन आहे, त्याला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणतात. आणि क्लोरीन आहे, त्याच्या बाह्यतम कक्षेत 7 इलेक्ट्रॉन आहे. आता क्लोरीनला 7 द्यायला परवडत नाही, पण 1 घ्यायला परवडतो अष्टक पूर्ण करण्यासाठी, बरोबर. बोर्सच्या थेरीनुसार, नील्स बोरने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक अणूला त्या ठिकाणी स्टेबल व्हायचं असते. मग तो एक तर द्विक किंवा अष्टक पूर्ण करून स्टेबल होऊ शकतो. आता सोडियमच्या बाह्यतम कक्षेत एकच इलेक्ट्रॉन आहे, त्याला 1 इलेक्ट्रॉन द्यायला परवडतो, आणि म्हणजे जेणेकरून आदल्या कक्षेमधलं अष्टक पूर्ण होऊन जाईल त्यांचं, तो 1 इलेक्ट्रॉन क्लोरीनला देऊन देतो. मग क्लोरीनकडे 1 इलेक्ट्रॉन वाढल्यामुळे निगेटिव्ह चार्ज, सोडियमने 1 इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज, दोघं एकमेकाला चिपकतात आणि त्यापासून NaCl म्हणजे मीठ तयार होते. मग ते कोणता बॉन्ड झाला, आयन्स तयार झाले म्हणून आयनिक बॉन्ड झाला. पण कार्बनचं तसं नाही आहे. कार्बनच्या बाह्यतम कक्षेत 4 इलेक्ट्रॉन आहे, त्याला 4 द्यायलाही परवडत नाही, घ्यायला परवडत नाही, तो शेअरिंग करतो. मग याच्यातून सहसंयुज बंध तयार होतात. मग काही काही सहसंयुज बंध हे एका बाजूने झुकलेले असतात आणि काही काही बिलकुल झुकत नाहीत. जे झुकलेले असतात त्यांना पोलार म्हणतात, जे झुकत नाही त्याला नॉन पोलार म्हणतात. एवढ्या डिटेलमध्ये जाऊन तुम्हाला अभ्यास करावा लागतो. काही काही असे असतात ज्यांनी बॉन्डिंग केल्यानंतर एक विशिष्ट शेप तयार होतो. फॉर एक्झाम्पल नायट्रोजन आहे, याच्यात 2 इलेक्ट्रॉन जे आहे ते फ्री आहे आणि 3 इलेक्ट्रॉन अमोनिया तुम्हाला दिसतो पहा. सो याचा जो शेप आहे हा जवळपास टेट्राहायड्रल असतो. तर मग हे तुम्हाला असं पाठ करत न्यावं लागतो. शेप म्हणजे ट्रायपॉड सारखा असतो म्हणून टेट्राहायड्रल म्हणतात त्याला, वगैरे वगैरे. सो इथपर्यंत जाऊन डिटेलमध्ये तुम्हाला अभ्यास करावा लागतो. पुढे जाऊया आपण. त्यानंतर हायड्रोजन बॉन्ड एकदम सोपा आहे. द्रव्य ही संकल्पना काय आहे, तिचं वर्गीकरण कसं केलं जाते. भौतिक वर्गीकरण स्थायू द्रव वायू होते, त्याला पदार्थाची अवस्था म्हणतो आपण. रासायनिक वर्गीकरणामध्ये मूलद्रव्य, संयुग आणि मिश्रण, मिश्रणाचे समांगी विषमांगी मिश्रण. मग विषमांगी मिश्रणमध्ये कोलायडल्स काय असतात आणि सस्पेन्शन्स काय असतात, बस खतम झाला तिचा अभ्यास. त्याच्यानंतर खनिज आणि धातुक कोणते कोणते आहे, कोणकोणते असे मेटल्स आहेत जे वेगवेगळ्या खनिजांपासून, ओर्सपासून मिळवतात, ते पाठ करावं लागते तुम्हाला. संमिश्र पण परीक्षेत विचारतात, 2 धातूंपासून तयार होणारे संमिश्र. त्याच्यानंतर थर्मोडायनामिक्समध्ये स्पेसिफिक हीट, लॅटेंट हीट आणि पाण्याच्या असंगत आचरणावर प्रश्न विचारतात. स्पेसिफिक हीट म्हणजे पाण्याचं तापमान 1 डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी जी द्यावी लागते त्याला स्पेसिफिक हीट म्हणतात. लॅटेंट हीट म्हणजे काय, पदार्थाला अवस्था बदलवण्यासाठी जी हीट द्यावी लागते त्याला लॅटेंट हीट म्हणतात. आणि पाणी असंगत आचरण दाखवते. नॉर्मली कोणती गोष्ट गरम केल्यानंतर प्रसरण पावते, पण पाणी 0 ते 4 पर्यंत गरम करत नेल्यास आकुंचन पावते, आणि 4 ते 0 पर्यंत आकुंचन पावायला पाहिजे तर ते प्रसरण पाहते, त्याला पाण्याचं असंगत आचरण म्हणतात. ते तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. आणि मग जसं फिजिक्समध्ये काही टॉपिक सांगितले तशी इथं पण आहे. आवर्त सारणी, कार्बनचे जग, आम्लारी क्षार आणि महत्त्वाच्या अभिक्रिया. मग त्याच्यामध्ये कोणती रिॲक्शन ही डिसइंटिग्रेशन रिॲक्शन आहे, कोणती रिप्लेसमेंट डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, कोणती डबल डिस्प्लेसमेंट आहे. सो ते थोडंसं बघून घ्यावं लागते तुम्हाला अभिक्रियेमध्ये. खूप डिटेलमध्ये नाही, फक्त प्रकार बघून घ्यायचे आहेत तुम्हाला. सो एवढा अभ्यास तुम्हाला रसायनशास्त्रात करायचा आहे. मग हा झाला कॉमन मिनिमम स्टडी, हा तुम्हाला करावाच लागतो. फॉर एक्झाम्पल आता कार्बनच्या जगमध्ये तुम्हाला अल्केन्स, अल्किन्स आणि अल्काइन्स प्रिपेअर करून जावं लागतात. कोणते कार्बनच्या जगमध्ये हायड्रोकार्बन्स जे तयार होतात तुमचे, त्यातले ॲरोमॅटिक, ॲलिफॅटिक कोणते आहे आणि कार्बनची अपरूप कोणकोणती आहे. झाला अभ्यास तुमच्या कार्बनच्या जगाचा. त्याच्यामध्ये आवर्त सारणीमध्ये पहिली जी आहे ते डोबेरायनरची त्रिक, न्यूलँडची अष्टक, त्याच्यानंतर मेंडेलिव्हसची आवर्त सारणी आणि हेनरी मोस्लीची आधुनिक आवर्त सारणी. तर त्या आधुनिक आवर्त सारणीवर खूप डिटेल क्वेश्चन येतात. जसं एस ब्लॉक एलिमेंटमध्ये पहिले जे आहे ते अल्कली मेटल आहे, दुसरे अल्कली अर्थ मेटल आहे, तर ते तुम्हाला माहीत
पाहिजे, अल्कली मेटल आणि अर्थ मेटल कोणकोणते. त्याच्यानंतर एक बेसिक माहीत पाहिजे तुम्हाला, वरून खाली जाताना अणुची त्रिज्या वाढते, आयोनायझेशन पॉवर ही कमी होत जाते. सो त्याच्यानंतर रिॲक्शन पॉवर वाढत जाते. तर मग ती कशी, डावीकडून उजवीकडे जाताना, वरून खाली येताना त्याचा थोडासा अभ्यास करावा लागतो आवर्त सारणी. आम्लारी आणि क्षारमध्ये ॲसिड कोणते आहे, त्यात वीक ॲसिड, स्ट्रॉंग ॲसिड, कोणत्या याच्यामध्ये कोणत्या ॲसिड्स असते, बेसिस. आता काही क्षार आहे, सोडियम कार्बोनेट ज्याला आपण धुण्याचा सोडा म्हणतो, सोडियम बायकार्बोनेट म्हणजे असा खाण्याचा सोडा म्हणतो आपण त्याला. त्याच्यानंतर CaOCl2 ज्याला ब्लिचिंग पावडर म्हटल्या जाते. सो हे क्षार आहेत महत्त्वाचे काही, ते तुम्हाला थोडेसे प्रिपेअर करावे लागतात त्याच्यामध्ये. त्याच्यावरती परीक्षेत प्रश्न येतो. साबण कशा पद्धतीनं फंक्शन करते, डिटर्जंट कशा पद्धतीनं फंक्शन करते, साबण म्हणजे नेमकं काय असते, डिटर्जंट म्हणजे नेमकं काय असते. सो ह्याच्यावरती तुम्हाला क्षारामध्ये प्रश्न विचारले जातात, बरोबर. त्याच्यामध्ये वेगवेगळे इंडिकेटर्स असतात आम्लारी ओळखण्यासाठी. सो त्या इंडिकेटरवर पण आयोगाने प्रश्न विचारले. त्यातले काही नैसर्गिक असतात, जसे लिटमस आहे, हळद आहे. काही मानवनिर्मित असतात, फिनॅप्थेलिन आहे किंवा त्याच्यामध्ये मिथिल ऑरेंज आहे. ते थोडंसं पाठ करावं लागते तुम्हाला. कशामध्ये कोणता, म्हणजे जसं ॲसिडमध्ये निळा लिटमस लाल होतो आणि आम्लारीमध्ये लाल लिटमस निळा होतो, ते तर थोडंसं बघावं लागते. हळद जी आहे तर ती आम्लांमध्ये पिवळीच राहते, पण बेसमध्ये मात्र ती लाल होऊन जाते, तर ते थोडंसं वाचावं लागते तुम्हाला त्याच्यामध्ये. सो एवढा पोर्शनचा अभ्यास करणं तुम्ही अपेक्षित आहे. हे जर केलं, हे झालं कॉमन मिनिमम, बरोबर. आणि तुम्हाला मॅक्झिमम प्रश्न जे आहे, जवळपास 12 प्रश्न 15 पैकी जर तुमचा पेपर जर आयोगाला अवघड करायचा नसेल तर, सो जे प्रश्न येतात आणि एखाद्या वर्षी अवघड करतात, म्हणजे मी जेव्हापासून देतोय तेव्हा फक्त 2023चा पेपर मला कंबाईनचा भयानक अवघड वाटला, नाही तर पेपर एकदम सोपे येतात पहा विज्ञानाचे. तर ह्या सोप्या कॅटेगरीतलाच मला वाटतं याही वर्षी येईल. आणि त्यातले जवळपास एक 12-13 क्वेश्चन तुमचे ह्या कॉमन मिनिमम डेटावर सुटतात. आणि आउट ऑफ द बॉक्स येणारच आहे 2-3 प्रश्न किंवा 4 प्रश्न, बरोबर. मग हे 2-3-4 प्रश्न जर आउट ऑफ द बॉक्स आले तर मग लॉजिक ट्रिक्स जिंदाबाद. त्याच्यासाठी मी खूप सारे लेक्चर्स घेतलेले आहे. सो थोडंसं फास्ट मी सांगितलं, काही लोकांना थोडंसं टेन्शन येऊ शकते फास्ट सांगितल्यामुळं, कारण तुमचा वेळ नाही गेला पाहिजे. कारण तुम्ही बॅक घेऊन पाहू शकता, म्हणजे बारकाईने नोट डाऊन करायचं तर थोडंसं बॅक जाऊन लेक्चर पाहू शकता. तुमचा वेळ नाही गेला पाहिजे म्हणून मी एकदम फास्टमध्ये सांगितलेलं आहे. सो तुम्हाला आजचं लेक्चर कसं वाटलेलं आहे ते तुम्ही आम्हाला नक्की लिहून खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा. सो पुढचं आपण पॉसिबल इकॉनॉमिक्सचं लेक्चर घेऊ, त्यामध्ये मी तुम्हाला हे सांगतो. तुम्हाला ही सिरीज कशी वाटली ते पण लिहून कळवा. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.